हॅलो फ्रेंड्स, कल्पना करा एक्झाम हॉल मध्ये तुम्ही बसलेले आहात. तुमच्या समोर क्वेश्चन पेपर आलेला आहे आणि त्यात बिझनेस लेटर आलेला आहे आणि अचानक लक्षात येतं सब्जेक्ट आधी लिहायचा की रेफरन्स आधी लिहायचा, रेफरन्स नंबर्स आधी द्यायचा की डेट आधी टाकायची, ईमेल घ्यायचा की वेबसाईट घ्यायची. काही सेकंदातच तुमचा कॉन्फिडन्स खाली येतो. पण जर तुम्हाला प्रत्येक फॉर्मॅट इतका परफेक्ट आठवत असेल की डोळे बंद करूनही तुम्ही प्रॉपर फॉर्मॅटिंग करू शकतात, तर याच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बेनिफिट देणार आहे. आज आपण बिझनेस लेटर, पर्सनल लेटर आणि स्टेटमेंट इतक्या सोप्या आणि लक्षात राहणाऱ्या पद्धतीने शिकणार आहोत की एक्झाम मध्ये फॉर्मॅट आठवण्यासाठी विचारही करावा लागणार नाही. ओके स्टुडंट्स, चला तर मग आपण स्टार्ट करूया आपला बिझनेस लेटर्स. आता तुमच्या समोर या इथे हे बिझनेस लेटर्स दिसत आहे. बिझनेस लेटर्स म्हणजेच कार्यालयीन पत्राचे टंकलेखन. इंग्लिश 40 साठी वापरले जाणारे हे लेटर आहे. एक्झाम्स मध्ये तुम्हाला 3 सेक्शन्स येतात. पहिला सेक्शन जो असतो त्यात तुम्हाला ईमेल अँड पॅसेज असतो. दुसऱ्या सेक्शन्स मध्ये येतात लेटर अँड स्टेटमेंट. इंग्लिश 40 मध्ये बिझनेस लेटर आणि पर्सनल लेटर हे दोघंही आपल्याला शिकायचे असतात. एक्झाम्स मध्ये कोणतंही येऊ शकतं. मे बी बिझनेस लेटर येईल और पर्सनल लेटर्स येईल. तुमच्या आधीच्या बॅचला बिझनेस लेटर आलं असेल तर तुम्हाला पर्सनल लेटर येईल, हा असा गैरसमज बाळगू नका. मे बी तुम्हाला बिझनेस लेटर पण येऊ शकतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज होतो की आधीच्या बॅचला बिझनेस लेटर आलं तर आम्हाला पर्सनल येईल, आधीच्या बॅचला पर्सनल आलं तर आम्हाला बिझनेस लेटर येईल. पण असं नसतं स्टुडंट्स. बिझनेस पण येऊ शकतं किंवा पर्सनल पण येऊ शकतं. तर चला तर मग आपण आता आधी याची मार्किंग स्कीम कशी आहे ते बघूयात. या लेटर्सला टाईप करण्यासाठी आणि फॉर्मॅटिंग करण्यासाठी तुमच्याकडे टोटल हाफ आवर्स म्हणजे 30 मिनिट इतका वेळ देण्यात येत असतो. आणि याची मार्किंग स्कीम्स जी आहे याला टोटल 15 मार्क्स आहेत. त्यात टायपिंगचे 7.5 मार्क्स मिळतात आणि प्रेझेंटेशनचे 7.5 मार्क्स मिळतात. तर टायपिंग करत असताना स्टुडंट्स खूप महत्वाची गोष्ट आहे. बरेच विद्यार्थी टायपिंग्स मध्ये चुका करतात. चुका म्हणजे नेमक्या काय चुका होतात तर स्पेस, शब्द टाईप करण्याच्या आधी स्पेस किंवा शब्द टाईप झाल्यानंतरचा स्पेस, हा स्पेस तुमचे अर्धा करून 1 मार्क्स घेऊन जाऊ शकतो. परत तो शब्द चुकला तर त्याचा अर्धा मार्क्स जाऊ शकतो. फक्त स्पेलिंग मिस्टेक्स म्हणजेच मिस्टेक्स नसतात. स्पेलिंग मिस्टेक्स सोबतच एक्स्ट्रा स्पेसेस किंवा तुम्ही टाईप करत असताना अचानक तुमची करंगळी जी असते लिटल फिंगर्स, ते लिटल फिंगर्स आपल्याला कोलन द्यायचा आहे, सेमीकोलन द्यायचा आहे आणि कोलन सेमीकोलनच्या रिप्लेस आपण जर एंटर प्रेस करून दिला तर त्यामुळे एंटर प्रेस झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही जे टाईप करतात ते सगळं रॉंग जातं. सो टायपिंग करत असताना प्रॉपर टाइम घ्यायचा आहे. इथे तुम्हाला पॅसेजला घाई करायची आहे. पॅसेज 7 मिनिटात आपल्याला कंप्लीट करायचा असतो, पण लेटरला हाफ आवर असतो. आणि जी मी तुम्हाला आता फॉर्मॅटिंग सांगणार आहे या फॉर्मॅटिंगच्या साहाय्याने तुम्ही फक्त 5 मिनिटामध्ये फॉर्मॅटिंग प्रॉपरली करू शकाल. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ ही प्रॉपर टायपिंगला द्यायचा आहे. कारण जर तुमच्या यामध्ये 15 म्हणजे 15 किंवा त्यापेक्षा जास्त मिस्टेक्स असतील, 15 जरी मिस्टेक्स असतील तरी तुम्हाला टायपिंग मध्ये 0 मार्क्स मिळत असतो. आणि टायपिंगचा 0 मार्क्स मिळाल्यानंतर ज्या पॉइंट्स वरती आपण फॉर्मॅटिंग करतो अल्टिमेटली त्याचे फॉर्मॅटिंगचे मार्क्स पण तुमचे 0 होतात. सो विद्यार्थ्यांनो, टायपिंग करत असताना खूप काळजीपूर्वक टायपिंग करा. ओके, यामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स म्हणजेच मिस्टेक्स नसतात. त्यासोबतच चुकीचा शब्द टाईप करणे तर स्पेलिंग मिस्टेक्स मध्ये आलंच तुमचं. वगळणे, दॅट्स मीन्स त्यामधून शब्द ओमिट करणे, नसलेला शब्द तुम्ही टाईप करणे किंवा जे शब्द आहेत ते ओमिट करून देणे, अपूर्ण टायपिंग. ओके, या सगळ्या मिसिंग, ओमिटिंग, ऍडिंग वर्ड्स, इनकम्प्लीट टायपिंग, या सर्व तुमच्या मिस्टेक्स कन्सिडर्स होत असतात. तर टायपिंग करत असताना खूप काळजीपूर्वक टायपिंग करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. हा झाला टायपिंगचा विषय. आता टायपिंग केल्यानंतर आपल्याला फॉर्मॅटिंग करायची असते. तर या फॉर्मॅटिंग साठी आपल्याला 7.5 मार्क्स, 7.5 मार्क्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि हे मार्क्स कुठे आणि कसे मिळतात? हेडिंगची असते म्हणजेच कंपनीचं नेम, ती जो हेडिंगचा पार्ट असतो त्याला 1 मार्क्स देण्यात आलेला आहे. रेफरन्स नंबर अँड डेटचा ऑप्शन असतो त्याला हाफ मार्क्स देण्यात आलेला आहे. ऍड्रेस ऑफ 2 रिसिपेंट्सला 2 मार्क्स देण्यात आलेले आहेत. सब्जेक्ट अँड रेफरन्स साठी हाफ मार्क असतो. सॉल्युशन साठी हाफ मार्क्स असतो. पॅरेग्राफ प्लस स्टाईल, स्टाईल म्हणजे कोणत्यात आपण बघायचं आहोत, 2 मार्क्स त्यासाठी देण्यात आलेले आहेत. कॉम्प्लिमेंटरी क्लोजला हाफ मार्क्स असतो आणि इन्क्लोजरला हाफ मार्क्स असतो. असे टोटल मिळून आपल्याला 7.5 मार्क्स मिळत असतात. तर चला, तर ही झाली आपली मार्किंगची स्कीम्स. आता आपण लेटर स्टार्टिंग करायला सुरुवात करत आहोत. लेटर्स घेण्याच्या आधी
तुमच्याकडे हा जो फॉर्मॅट दिसतोय हा मी तुम्हाला समजण्यासाठीचा टाईप केलेला फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला प्रोव्हाइड केला जात नाही. तुमच्या समोर अशा प्रकारचा क्वेश्चन पेपर येत असतो आणि या क्वेश्चन पेपर्स मध्ये या इन्स्ट्रक्शन्स खूप इम्पॉर्टंट असतात. या इन्स्ट्रक्शन्स कॉमन इन्स्ट्रक्शन्स असतात. बिझनेस लेटर्स मध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येतात. आता यातली पहिली इन्स्ट्रक्शन्स जी आहे त्या इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करूनच आपल्याला लेटर टायपिंग करायचं असतं विथ फॉर्मॅटिंग. Heading of the company should be in the center of the line and in block capital letters. That means कंपनीचे जे नेम्स आहे ते तुम्हाला सेंटरला घ्यायचंय आणि ब्लॉक कॅपिटल लेटर्सला घ्यायचं आहे. The address of the addressee in indent style. आता मगाशीच मी तुम्हाला बोलली की स्टाईल आपण बघणार आहोत. तर यामध्ये दोन प्रकारच्या स्टाईल असतात. एक असते ब्लॉक स्टाईल आणि दुसरी असते इंडेंट स्टाईल. इंडेंट स्टाईलचा अर्थ काय होत असतो? आपण इंग्लिश 30चं लेटर शिकले आहोत स्टुडंट्स. त्यामध्ये आपण जसा 30चं लेटर आहे ते इंडेंट स्टाईल मध्ये असतं. आणि आता इथे बघूयात इंडेंट स्टाईल. इंडेंट स्टाईल म्हणजे मार्जिन्स पासून, ही जी मार्जिन्स आपल्याला देण्यात आलेली आहे या मार्जिन्स पासून एक टॅब द्यायचा, जसा इथे प्रोव्हाइड केलेला आहे, एक टॅब द्यायचा तेव्हा होत असतात आपले ते इंडेंट स्टाईल. इंडेंट स्टाईल म्हणजे मार्जिन्स पासून जेव्हा आपण पॅरेग्राफ टाईप करतो तर या प्रत्येक पॅरेग्राफला एक एक टॅब आल्या असत्या, त्या असत्या इंडेंट स्टाईल. आणि ब्लॉक स्टाईल म्हणजे संपूर्ण लेटर मार्जिन्सला लागून असतं. पॅरेग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल. कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी ऍट द लेफ्ट हँड साइड. ऑलवेज आपण कॉम्प्लिमेंटरी क्लोज मध्ये काय येत असतात तुमच्या युअर्स फेथफुली, कंपनीचं नेम आणि त्यांची पोझिशनिंग, जी पोस्टिंग असते ती, प्रोप्रायटर, ओनर, एक्सेट्रा, मॅनेजर्स. हा जो एवढा पार्ट दिसतोय तुम्हाला या पार्टला म्हटलं जात असतं कॉम्प्लिमेंटरी क्लोज. जनरली ही कॉम्प्लिमेंटरी क्लोज राईट हँड साइडला असते, पण आपल्याला इथे इन्स्ट्रक्शन्स मध्ये दिलेलं आहे की लेफ्ट हँड साइड, म्हणून आपण ती लेफ्ट हँड साइडलाच ठेवणार आहोत. ओके स्टुडंट्स, याच इन्स्ट्रक्शन ब्लॉक स्टाईल, इंडेंट स्टाईल प्रत्येक याच्यात दिलेल्या असतात. तुमच्यासाठी हे दुसरं लेटर आहे की ज्यामध्ये तुम्हाला ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसी ब्लॉक स्टाईलला सांगितलं आहे. ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसी म्हणजे 2 नंतरचा हा जो ऍड्रेस आहे. बघा, हा ऍड्रेस ब्लॉक स्टाईलला असल्यामुळे मार्जिन्सला लागून आहे आणि पॅरेग्राफ इंडेंट स्टाईलला असल्यामुळे इथे आपण एक टॅब प्रोव्हाइड केलेली आहे. एक टॅब प्रत्येक याला देण्यात आलेली आहे. कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी ऍट द लेफ्ट हँड साइड सांगितल्यामुळे आपण इथे कॉम्प्लिमेंटरी क्लोज सुद्धा लेफ्ट हँड साइडलाच ठेवलेले आहे. त्याच पद्धतीने एक नवीन लेटर अजून तुमच्या समोर इथे प्रोव्हाइड करते आहे. त्यात दोघही पॉइंट ब्लॉक स्टाईलला दिलेले आहेत. पॅरेग्राफ अल्सो ब्लॉक स्टाईल्स अँड ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसी अल्सो ब्लॉक स्टाईल. तर बघा, संपूर्ण लेटर हे मार्जिन्सला लागून आहे. ऍड्रेस, देन बाय देअर, पॅरेग्राफ, सब्जेक्ट, रेफरन्स, ऑल डेटा हा मार्जिन्सला लागून आहे. आणि दुसरा जो लेटर आहे तो इंडेंट स्टाईलचा लेटर आहे. म्हणजे यात पॅरेग्राफ देखील इंडेंट स्टाईल आहे आणि ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसी देखील इंडेंट स्टाईल आहे. तर ज्या वेळेस आपण ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसी इंडेंट स्टाईलला देतो यात थोडासा डिफरन्स आहे. इथे 2 चा जो ऍड्रेस आपण घेतो, फर्स्ट लाईन जी असते त्यासाठी एक टॅब द्यायची आहे. सेकंड लाईनला 2 टॅब द्यायचे आहेत. थर्ड लाईनला 3 टॅब द्यायचे आहेत. जर यात पुन्हा फोर्थ लाईन असेल तर त्यासाठी 4 टॅब प्रोव्हाइड करायचे आहेत. आणि हा सब्जेक्ट रेफरन्सची जी स्टाईल असते ती डिपेंड करते पॅरेग्राफच्या स्टाईल्सवरती. जर पॅरेग्राफ इंडेंट स्टाईलने असेल तर आपण सब्जेक्ट रेफरन्ससाठी एक टॅब देत असतो. आणि जर तुमचा पॅरेग्राफ ब्लॉक स्टाईलला देण्यात आलेला असेल, जसा की इथे बघा सांगण्यात आलं तर पॅरेग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल, तर आपण सब्जेक्ट रेफरन्स मार्जिन्सला लागून घेतलेला आहे. तर हे सब्जेक्ट रेफरन्स तुमच्या मार्जिन्सच्या स्टाईल्स प्रमाणे डिपेंड करतं. या ठिकाणी आपण आता फॉर्मॅटिंग करत असताना फर्स्ट लेटर घेणार आहोत की ज्यात आपल्याला ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसी इंडेंट स्टाईलने देण्यात आलेला आहे आणि पॅरेग्राफ हा ब्लॉक स्टाईलने देण्यात आलेला आहे. ओके स्टुडंट्स, तुम्हाला डिफरन्स लक्षात आला? ओके, तर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट हा झाला पार्ट आपण स्टाईल्सचा, ज्या इन्स्ट्रक्शन्स नंतर इथे आपल्याला बघा हे जे लेटर देण्यात येतं हे ह्या फॉर्मॅटमध्ये देण्यात येत असतं. म्हणजे सगळं कंबाईन असतं, मर्ज असतं. यातून आपल्याला याला वेगवेगळं करून लेटर लिहायचं असतं. तर हे वेगवेगळं कसं करणार, आपल्याला कसं कळणार की कुठून आपल्याला ब्रेक करायचं आहे? ही जी डॉटेड लाईन्स तुम्हाला दिसते आहे या डॉटेड लाईन्सचा अर्थ असा होतो की यापासून तुम्हाला एंटर द्यायचं आहे, म्हणजेच नवीन पॅरेग्राफ इथे घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की आपण इथे एंटर देऊन नवीन पॅरेग्राफ आपण इथे घेत असतो. प्रत्येक ह्या डॉटेड लाईन्स पासून आपल्याला नवीन पॅरेग्राफ, दॅट्स मीन्स द नवीन लाईन्स वरती हे घ्यायचं असतं आणि एंटर द्यायचं आहे. या पद्धतीने आपण इथे लेटर टाईप करणार आहोत. चला तर मग आता आपण लेटर टाईप करायला सुरुवात करूया मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये.
सर्वप्रथम हे जे लेटर्स आहे, इन्स्ट्रक्शन्स काहीही दिलेले असल्या म्हणजे ब्लॉक स्टाईल असू द्यात की इंडेंट स्टाईल असू द्यात, सर्वप्रथम हे लेटर्स लिहत असताना आपल्याला संपूर्ण लेटर हे मार्जिन्सला लागूनच लिहावं लागणार आहे. तर चला आपण इथे स्टार्ट करूया. आपण आधी कंपनीचा ऍड्रेस टाईप केला. कंपनीचा ऍड्रेस आहे आपला गोयल शू कंपनी. जो आपण संपूर्ण पॅरेग्राफ नेम जे आहे ते कॅपिटल लेटर्स मध्ये घेतलं. तर शिफ्ट प्रेस करून आपल्याला ते लेटर्स प्रेस करायचे आहे. आपली प्रॅक्टिस झालेलीच आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, हा जो वाय जवळ माझा कर्सर आहे तर मी याला स्पेस न देता डायरेक्ट एंटर करते. यानंतर जर तुम्ही स्पेस दिला तर तुमची या ठिकाणी मिस्टेक्स कन्सिडर होते. ओके स्टुडंट्स, तर ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे. इन्व्हर्टेड कॉमा केव्हा यूज करायचा आहे, कॉमा केव्हा यूज करायचा आहे, स्पेस केव्हा द्यायचा आहे, केव्हा स्पेस नाही द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचे मार्क्स कमी करण्यासाठीचे हे करतात. त्या बँगलोर टाईप केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला बघा इथे रेड लाईन्स दिसत आहे, जी मी मुद्दाम तुम्हाला इथे स्पेस नाही दिला होता की ही स्पेलिंग मिस्टेक्स, कारण इथे कॉमा दिल्यानंतर स्पेस न दिल्यामुळे ती तुम्हाला रॉंग दिसत आहे. ओके, जसा स्पेस आल्याबरोबर ते प्रॉपर झालेलं आहे. हे टाईप केल्यानंतर ऍड्रेस टाईप झाल्यानंतर आपल्याला द्यायचं आहे ईमेल. ईमेलचे डॉट्स तुम्हाला तिथे लागलीच दिलेले आहेत, स्पेस न देता दिलेले आहेत की स्पेस देऊन दिलेले आहेत हे बघा, प्रॉपर बघा. स्पेस देऊन इथे तुम्हाला हे डॉट्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल, व्हेरीफाय करावं लागेल की हे स्पेस देऊन डॉट देण्यात आलेले आहेत की स्पेस न देता डॉट देण्यात आलेले आहेत. ओके स्टुडंट्स, या ठिकाणी लाईन स्पेसिंग्स मध्ये रिमूव्ह पाहिजे, म्हणजे जवळजवळ ह्या लाईन स्पेसिंग्स आल्या पाहिजे. ईमेल ऑप्शन्स मध्ये तुम्हाला इथे ईमेल जो टाईप करायचा आहे तो स्पेस देऊन गोयल शू कॉम बघा, जेव्हा स्पेस देण्यात आलेला आहे तेव्हाच मी स्पेस प्रोव्हाइड करते आहे, त्याच्या आधी मी स्पेस देत नाही. @gmail.com जेव्हा मी प्रॉपर ईमेल आयडी टाईप करून स्पेस दिला त्याचा आपले आप ब्ल्यू कलर झाला. तो कलर तुम्हाला चेंज करायचा नाही आहे. लक्षात घ्या स्टुडंट्स, इथे तुम्ही ज्या वेळेस टाईप करत असताना प्रॉपरली टायपिंग केल्यानंतर तुमचा त्या ठिकाणी कलर चेंज होणार आहे. बरेच विद्यार्थी तो कलर चेंज करण्याचा प्रयत्न करतात. goyalshoe.com. ओके, यानंतर हे स्पेस द्यायचा आहे. मी तुम्हाला म्हटली की एक्स्ट्रा स्पेस द्यायची गरज नाहीये, पण या ठिकाणी तुम्हाला स्पेस द्यावा लागेल, तेव्हाच तुमची वेबसाईट ऍड्रेस येणार आहे. देन बाय प्रेस एंटर. रेफरन्स नंबर्स नंतर सुद्धा स्पेस. यात जर तुम्ही चुकलात तर तुमचं कम्प्लिटली येईल. आता रेफरन्स नंतर इथे डॉट दिलाय, डॉट नंतर स्पेस, एनो नंतर डॉट, पुन्हा स्पेस आणि कोलन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉपर करायचं आहे. हे टाईप करत असताना मिस्टेक्स टाळा. ओके, अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण लेटर टाईप करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने आपण आता इथे लेटर्स कंप्लीट करत आलेलो आहोत. ऑथोराइज्ड टू लेटर लिहायला तुम्ही पुष्कळ वेळ घेऊ शकतात. प्रॉपरली लेटर्स टाईप करायचं आहे. लेटर्स टाईप करत असताना अजिबात मिस्टेक्स करू नका. जर तुमच्या मिस्टेक्स झाल्या तर तुम्ही तिथल्या तिथे रिपेअर करू शकतात. आणि कम्प्लीट लेटर्स टाईप झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला हे लेटर्स रिचेक करायचं आहे की कुठे, म्हणजे फॉर्मॅटिंग करण्याच्या बिफोर तुम्हाला हे रिचेक करायचं आहे की कुठे मिस्टेक्स झालेल्या आहेत का, की काय प्रॉब्लेम आहे, स्पेलिंग मिस्टेक्स झाल्या आहेत का, की फुल स्टॉप कॉमा वगैरे आपला काही राहिलेला आहे का, हे तुम्हाला इथे चेक करायचं आहे. प्रत्येक पॅरेग्राफची सुरुवात एंटर देऊनच आपण करत आहोत आणि जिथे जिथे ब्रेक झालेला आहे तिथून आपण त्याला एंटर करत आहोत. इट विल बी प्लेजर. हे बघा, आता आपण इथे प्रत्येक याला नवीन दिलेला आहे. आणि जर तुमचं पहिली लाईन टाईप करत असताना ती कुठपर्यंतही आली तरी चालेल. सर्व यू, देन थँकिंग यू इज असतो पार्ट ऑफ पॅरेग्राफ. हे लक्षात घ्यायचं आहे स्टुडंट्स. थँकिंग यू हा सुद्धा पॅरेग्राफचाच पार्ट असतो. थँकिंग यू नंतर कॉमा दिलेला आहे तर तुम्ही कॉमा द्यायचा. देन युअर्स फेथफुली. बरेच वेळेस आपण फेथफुलीला एफ कॅपिटल घ्यायची सवय असते, तर इथे नाहीये तर तुम्ही पण कॅपिटल नाही घेणार. जसं दिलेलं असेल त्याच पद्धतीने तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. गोयल शू कंपनी, कंपनीचं नेम एव्हरी टाइम हे कॅपिटल लेटर मध्येच येतं. कम्प्लीट लेटर हे कॅपिटल्स असणार आहेत कंपनीच्या नेमसाठी. एंटर. जेव्हा जेव्हा एंटर प्रोव्हाइड होतंय तेव्हाच आपण एंटर देतो आहोत. आणि एंटर कशा पद्धतीने प्रोव्हाइड होतंय, ज्या ठिकाणी आपल्याला डॉटेड लाईन्स दिसत आहेत त्या ठिकाणी आपण एंटर देत आहोत. प्रोप्रायटर, इनक्लोजर, फुल स्टॉप, स्पेस, एनआयएल नेल. ओके,
ह्या पद्धतीने आता आपल्या इथे कम्प्लिटली लेटर टाईप करून झालेलं आहे. दिसतंय स्टुडंट्स तुम्हाला? आता यानंतरची आपले सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. लेटर टाईप केल्यानंतर आपण इथे प्रोव्हाइड केलं की इथे ऑथोराइज्ड टू मध्ये एक्स्ट्रा स्पेस मला दिसतो आहे. हा स्पेस जर आपण इथे याला बॅक स्पेसने कम्प्लीट केला की तो स्पेस प्रॉपर येऊन जाईल. त्याच पद्धतीने जिथे तुम्हाला वाटत असेल की एक्स्ट्रा स्पेसेस आहेत ते स्पेस तुम्ही रिमूव्ह करू शकतात, ते व्हेरीफाय करू शकतात. ओके, हे व्हेरीफाय झाल्यानंतर तर चला आता सुरुवात करत आहोत आपण फॉर्मॅटिंगसाठी. फॉर्मॅटिंग करत असताना सुरुवातीपासून फॉर्मॅटिंग करायचे. आधी एंटर प्रोव्हाइड करून द्यायचे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एंटर द्यायचे आहेत ते एंटर प्रोव्हाइड करा. देन तुम्ही प्रॉपर फॉर्मॅटिंग करू शकतात. कंपनीचं नेम जे आहे, नेम आणि ऍड्रेस, त्यानंतर एक एंटर द्यायचा आहे. देन डेट नंतर तुम्हाला एक एंटर द्यायचा आहे. डेटच्या कॉलम नंतर डेट नंतर एक एंटर प्रोव्हाइड करायचा आहे. रेफरन्स नंतर एक एंटर द्यायचा आहे. पुन्हा एंटर आहेतच. डिअर सर नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. आणि प्रत्येक पॅरेग्राफ नंतर एक एक्स्ट्रा एंटर्स तुम्हाला प्रोव्हाइड करायचे आहेत. पॅरेग्राफ नंतर एक एक्स्ट्रा एंटर झालेला आहे. जिथे तुमचा पॅरेग्राफ संपतो आहे पॅरेग्राफच्या शेवटी क्लिक करून एक एंटर तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे. पॅरेग्राफच्या लास्टला क्लिक करून सर्व यू आपण एक नवीन पॅरेग्राफ आहे. थँकिंग यू नंतर पण एक एंटर. युअर्स फेथफुली नंतर 2 एंटर. 1 2. युअर्स फेथफुली नंतर 2 एंटर. प्रोप्रायटर नंतर एक एंटर तुम्हाला द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे सर्व एंटर सेट करून घेतले. अजून काही एंटर्स बाकी आहेत पण ते थोडे वेगळे फॉर्मॅटिंग्स मध्ये आहे म्हणून ते तुम्हाला सांगितलेले नाही. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेस इथे टूरचा हा जो आहे हे मेसर्स रॉयल फुटविअर, शिवपुरी मेन रोड मुंबई, मेसर्स गोल्डन फुटविअर, गांधी मार्केट पुणे, हे जे ऍड्रेसेस आहेत हे ऍड्रेसेस मी इथे टाईप केलेले नाहीत बिकॉज ऑफ आपल्याला ते मेलिंग्सच्या साह्याने घ्यायचे आहेत. ओके, तर या पद्धतीने आपण एंटर देऊन दिले. कंपनीचं नेम जे आहे त्याला सिलेक्ट करणार आहोत, त्याला बोल्ड देणार आहोत, अंडरलाईन प्रोव्हाइड करणार आहोत आणि याची अलाइनमेंट सेंटर देणार आहोत. अलाइनमेंट सेंटर कंपनीचं नेम आणि ऍड्रेस, कंपनीचं नेम, ऍड्रेस आणि ईमेल या सर्वांना सुद्धा तुम्हाला अलाइनमेंट सेंटर द्यायची असते. सिलेक्शन्स तुम्हाला जर प्रॉपर जमत नसेल माऊसच्या साह्याने तर तुम्ही शिफ्ट ॲरो कीजच्या साह्याने देखील सिलेक्शन करू शकतात. त्याच पद्धतीने कंपनीचं नेम जे आहे या कंपनीच्या नेमला तुम्हाला फॉन्ट साईज 24 करायची आहे. बिझनेस लेटर करत असताना याची फॉन्ट साईज तुम्हाला 24 ठेवायची आहे. बोल्ड, अंडरलाईन, फॉन्ट साईज 24 आणि ऍड्रेसची तेवढीच राहू द्यायची आहे. आता हा जो ईमेल शब्द आहे, ईमेल शब्द विथ डॉट्स सिलेक्ट करून याला बोल्ड करणार आहात. वेबसाईट शब्दाला देखील विथ डॉट सिलेक्ट करून याला बोल्ड करणार आहात. आणि कर्सर शेवटी ठेवायचा. .com जे आलेलं आहे त्या ठिकाणी शेवटी कर्सर ठेवून फॉन्ट टॅब मध्ये, पॅरेग्राफ टॅब मध्ये बॉर्डर्स ऑप्शन्स आहेत, यातून तुम्हाला बॉटम बॉर्डर ऑप्शन्स घ्यायचा आहे. कधी हा बॉर्डर्सचा ऑप्शन्स तुम्हाला कुठल्या पीसी मध्ये फॉन्ट टॅब मध्ये मिळेल, कुठल्या पीसीला पॅरेग्राफ टॅब मध्ये मिळेल. सो तुम्हाला याला चेक करून घ्यावं लागेल. एंटर दिल्यानंतर आता ही जी लाईन्स ड्रॉ केली आहे या लाईन्स नंतर आपल्याला 2 एंटर प्रोव्हाइड करायचे आहेत जे की आपण दिलेले आहेत. ईमेल शब्दाला बोल्ड केलं, वेबसाईट शब्दाला बोल्ड केलं. सॉरी स्टुडंट्स, एक छोटीशी मिस्टेक झाली. नवीन जे अपडेट्स आलेले आहेत या नवीन अपडेट्स प्रमाणे कंपनीच्या नेमला आपण बोल्ड करतो पण अंडरलाईन नाही करत. हे नवीन अपडेट्स प्रमाणे इथे अंडरलाईन आपल्याला रिमूव्ह करावी लागणार आहे. ओके, त्यानंतर रेफरन्स नंबर आणि डेट जवळ जो तुम्ही एक सिंगल कर्सर दिलेला आहे डी ला क्लिक करून इथून 5 टॅब, 3 टॅब किंवा 4 टॅब किंवा मॅक्झिमम तुम्ही 5 टॅब देऊ शकतात. 5 टॅब पेक्षा जास्त टॅब द्यायच्या नाहीत. डेट नंतर आपण एक एक्स्ट्रा एंटर प्रोव्हाइड केलेला आहे. सब्जेक्ट हा जो शब्द आहे, सब्जेक्टचा सर्वपणे सब्जेक्ट आणि रेफरन्स यांची फॉर्मॅटिंग ही पॅरेग्राफच्या फॉर्मॅटिंग वरती, पॅरेग्राफच्या स्टाईल्स वरती डिपेंड करते. तर पॅरेग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल सांगितलेली असल्या कारणास्तव आपण सब्जेक्ट रेफरन्स मार्जिन्सला लागूनच राहणार आहे. जर पॅरेग्राफ ची स्टाईल इंडेंट असती तर सब्जेक्ट रेफरन्सला आपण पुन्हा एक टॅब देण्यात आले असते. सब्जेक्ट शब्दाला बोल्ड करणे, रेफरन्स शब्दाला बोल्ड करणे आणि यातला जो डेटा आहे, सब्जेक्ट शब्दातला जो तुमचा डेटा आहे म्हणजेच कंटेंट, या कंटेंटला सिलेक्ट करून याला अंडरलाईन प्रोव्हाइड करणे. लक्षात घ्या, सब्जेक्ट शब्दाला बोल्ड करायचंय,
रेफरन्स शब्दाला बोल्ड करायचं आहे आणि कंटेंटला अंडरलाईन द्यायची आहे. आता रेफरन्स नंतर आपण एक इंटर एक्स्ट्रा प्रोव्हाइड केलेला आहे. आता याची ब्लॉक स्टाईल जी आहे, ब्लॉक स्टाईल असल्या कारणास्तव आपण पॅरेग्राफला एक एक टॅब देणार नाही आहोत, पण जर इंडेंट स्टाईल असते तर आपण इथे एक एक टॅब दिले असते. इंडेंट स्टाईल असो की ब्लॉक स्टाईल असो, संपूर्ण पॅरेग्राफ सिलेक्ट करून याला अलाइनमेंट जस्टिफाय करणे कंपल्सरी आहे. ब्लॉक स्टाईल और इंडेंट स्टाईल बोथ स्टाईल्स मध्ये अलाइनमेंट जस्टिफाय करायचे आहेत. अलाइनमेंट जस्टिफाय केल्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी ॲट द लेफ्ट हँड साइड. कॉम्प्लिमेंटरी क्लोज सुद्धा आपल्याला लेफ्ट हँड साइडला सांगितलेली आहे, त्यामुळे आपण कॉम्प्लिमेंटरी क्लोज देखील तशीच ठेवणार आहोत. जर राईट हँड साइडला सांगितलेली असते तर आपण हे युअर्स फेथफुली आणि प्रोप्रायटर हे सिलेक्ट करून या ठिकाणी 3.5चं इंडेंट स्टाईल सांगितलेली असती तर आणि राईट हँड साइडला सांगितलं असतं तर विद्यार्थ्यांना आपण इथे 3.5ला घेतलं असतं. बरोबर हे 3.5ला आलेलं इथे आणि याची अलाइनमेंट सेंटर दिली असते जर हे राईट हँड साइडला सांगण्यात आलं असतं तर. पण हे लेफ्ट हँड साइडला सांगण्यात आल्यामुळे आपण त्याला लेफ्ट हँड साइडलाच ठेवणार आहोत. ओके स्टुडंट्स, येतंय तुमच्या लक्षात? अशा पद्धतीने आपण ह्याची ही मेन फॉर्मॅटिंग्स केलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगते, लक्षात घ्या. डेटा सिलेक्ट करणे, कंपनीचे नेम सिलेक्ट करणे, बोल्ड करणे, फॉन्ट साइज 24 करणे, कंपनीचे नेम, ऍड्रेस, ईमेल सेक्शन्स अँड वेबसाईट सेक्शन्स कम्प्लिटली सिलेक्ट करून अलाइनमेंट जस्ट सेंटर देणे. अलाइनमेंट सेंटर दिल्यानंतर ईमेल शब्दाला बोल्ड करणे विथ कोलन, वेबसाईट शब्दाला बोल्ड करणे. त्यानंतर इथे शेवटी वेबसाईटचा लास्टला कर्सर सेट करून पॅराग्राफ टॅब और फॉन्ट टॅब मध्ये बॉर्डर्स ऑप्शन्स असेल, यातून बॉर्डर ऑप्शन्स मध्ये आपण बॉटम बॉर्डर्स ऑप्शन्स दिलेला आहे. बॉटम बॉर्डर्स घेतल्यानंतर रेफरन्सनं इथे जो डेटचा ऑप्शन्स आपण सोबत टाईप केला होता, याला 3 किंवा जास्त टॅब, मॅक्झिमम 5 पेक्षा जास्त टॅब देऊ नये. 3 किंवा 5 टॅब तुम्ही इथे प्रोव्हाइड करू शकतात. डेट तुमची ऑप्शन्स आलेली आहे. त्यानंतर सब्जेक्ट शब्दाला बोल्ड केलेलं आहे विथ कोलन, रेफरन्स शब्दाला विथ कोलन बोल्ड केलेलं आहे. सब्जेक्ट आणि रेफरन्स मध्ये जो कंटेंट आहे त्या कंटेंटला आपण अंडरलाईन प्रोव्हाइड केलेली आहे आणि प्रत्येक पॅरेग्राफ नंतर एक एंटर एक्स्ट्राचे आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. एव्हरी पॅरेग्राफला स्टाईल प्रमाणे चेक केला. स्टाईल ब्लॉक असल्या कारणास्तव आपण ॲज इट इज पॅरेग्राफ राहू दिलेला आहे. कंप्लीट पॅरेग्राफ आपण सिलेक्ट केला आणि कंप्लीट पॅरेग्राफ सिलेक्ट करून आपण याला अलाइनमेंट जस्टिफाय सेट केलेलं आहे. अलाइनमेंट जस्टिफाय सेट केल्यानंतर पुन्हा आपण आपलं लेटर्स एक वेळास चेक करून घेतलंय, कारण आपण मेलिंग्स करायला जाणार आहोत आणि मेलिंग्स केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेलिंग्सचा पार्ट कंप्लीट झाल्यानंतर लेटर्स मध्ये कोणत्याही प्रकारची फॉर्मॅटिंग करता येत नाही. म्हणून मेलिंग्स देण्याच्या आधी लेटर्स मध्ये कम्प्लिटली फॉर्मॅटिंग करून घेणे. याचं रिझन हे असं आहे की या ठिकाणी बघा आपल्याला 2 ऍड्रेस देण्यात आलेले आहेत. एक आहे मेसर्स रॉयल फुटविअरचा आणि दुसरा आहे मेसर्स गोल्डन फुटविअरचा. म्हणजे तुम्ही हे जे एक लेटर टाईप करतायत हे फ्रंट एंडला आहे आणि याच्या बॅक एंडला एक लेटर तयार होत आहे. तुम्ही यात जेव्हा हे दोघं ऍड्रेस एंटर्ड कराल तर हे ऍड्रेस एंटर्ड केल्यानंतर याच लेटर्सचा सेम लेटर बॅकएंडला तयार होतं आणि ऍड्रेस ऑफ द दोघं ऍड्रेस घेऊन फिनिश अँड मर्ज केलं की आपल्याला पुन्हा याची फॉर्मॅटिंग करता येत नाही. करता येते पण ते अप्लाय होत नाही, त्याचे मार्क्स कन्सिडर होत नाहीत. सो तुम्हाला मेलिंग्स ऑप्शन घेण्याच्या बिफोरच संपूर्ण सेटिंग्स पुन्हा एक वेळा चेक करून यायची आहे. ओके, सेटिंग्स प्रॉपर आहे. सो चला मेलिंग्स ऑप्शन्स. आता इथे मेलिंग्स ऑप्शन्स हा जो वेगळा दिलेला आहे, मेलिंग्स ऑप्शन्स मधून इथून सिलेक्ट रिसिपंट्सचा ऑप्शन घ्यायचा आहे. सिलेक्ट रिसिपंट्स मध्ये टाइप अ न्यू लिस्ट. टाइप अ न्यू लिस्ट मध्ये इथे तुम्हाला टायटल्स वगैरे हे जे ऑप्शन्स आहेत, आता आपण वर्ड मध्ये करतो आहोत, तिथे तुम्हाला सॉफ्टवेअर्स मध्ये असतं. तर सॉफ्टवेअर्स मध्ये तुम्हाला फक्त 3 एंटर्स असतात, फर्स्ट नेम, लास्ट नेम्स आणि कंपनी नेम, म्हणजे 3 लाईन, ऍड्रेस लाईन 1, 2 हे आपण इथे घेत असतो. तर आपण इथे आता घेणार आहोत पर्सनचं नेम. पर्सनचं नेम काय आहे? मेसर्स रॉयल फुटविअर. जिथे एंटर दाखवलेलं असेल तिथेच घ्यायचं, तिथपर्यंत सेम टाईप करायचं. मेसर्स रॉयल फुटविअर हा कंप्लीट आहे. त्यानंतर ऍड्रेस लाईन 1, ऍड्रेस लाईन 1 मध्ये आपल्याला घ्यायचं आहे शिवपुरी, SHIUPURI.
प्रॉपर टाईप करा स्टुडंट्स, यात मिस्टेक्स करू नका. जर तुमची स्पेलिंग मिस्टेक झाली तर फॉर्मॅटिंगचे ते 2 मार्क्स जे आहेत ते देखील निघून जातात. 1 मार्क्स, 1 मिस्टेक्सला 1 मार्क्स निघून जातो. ओके. त्यानंतर इथे मुंबई हा पॉइंट दिलेला आहे तुम्हाला, मुंबई. ओके. देन न्यू एंट्रीला क्लिक करायची आहे. पुन्हा नवीन इथे तुमचं ओपन होत आहे. न्यू एंट्रीला क्लिक केल्यानंतर दुसरा ऍड्रेस तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. दुसरा ऍड्रेस आहे मेसर्स गोल्डन फुटवेअर. तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी थोडं स्लो टाईप करत आहे. मेसर्स गोल्डन फुटवेअर नंतर ऍड्रेस लाईन 1 ज्यामध्ये दिलेला आहे गांधी मार्केट. गांधी मार्केट. पुन्हा इथे टॅब नेक्स्ट लाईन्स दिलेली आहे पुणे 4. त्यानंतर डॉट आहे पुणे स्पेस 4 आणि इथे फुल स्टॉप देण्यात आलेला आहे. आता तुम्ही जेव्हा इथे क्लिक करणार सॉफ्टवेअरमध्ये वेगळं येईल एक्झाम्सला. ओकेला क्लिक केल्यानंतर ही स्टेप्स तुमची स्किप होणार आहे. ही स्टेप्स तुम्हाला घ्यायची गरज नाहीये. सेव्ह तिथे ऑलरेडी होऊन जाणार. त्यानंतर इथे तुम्ही 2 नंतर क्लिक केल्यानंतर एंटर द्यायचं आहे. एंटर टाईप केल्यानंतर आपल्याला इथे ऍड्रेस ब्लॉक हा ऑप्शन्स तिथे तुम्हाला येईल. या स्टेप स्किप होतील स्टुडंट्स तुमच्या. प्रिव्ह्यू रिझल्ट्स बघा, इथे तुमचा ऍड्रेस आलेला आहे. इथे ऍड्रेस मध्ये नेक्स्ट करायचं आहे. दुसरा ऍड्रेस दिसतोय इथे, फर्स्ट ऍड्रेस हा आल्यानंतर आपण फर्स्ट ऍड्रेस ठेवायचा आहे. प्रिव्ह्यू रिझल्ट्सला पुन्हा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऍड्रेस ब्लॉक प्रिव्ह्यू रिझल्ट्स. आता आपल्याला या ठिकाणी पॅरेग्राफची स्टाईल काय सांगितण्यात आलेली आहे, इंडेंट स्टाईल. सो आपण इथे पॅरेग्राफला 2 नंतर हा जो तुमचा पॅरेग्राफ आहे याला 1 टॅब देणार आहोत. पहिल्या लाईनला 1 टॅब, दुसऱ्या लाईनला 2 टॅब, तिसऱ्या लाईन्सला 3 टॅब आणि यानंतर शेवटी लाईन्स नंतर एंटर. यामध्ये जे एंटर आहे या पद्धतीने आपण इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड हा सेटिंग्स केलेली आहे. आणि ही सेटिंग्स दिल्यानंतर इंडेंट स्टाईल, पॅरेग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल बट ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस हे इंडेंट स्टाईल सांगितलेले असल्या कारणास्तव आपण इथे सुरुवातीला 1 टॅब, 2 टॅब, 3 टॅब हे प्रोव्हाइड केलेले आहेत. अशा पद्धतीने हे संपूर्ण लेटर टाईप करून फॉर्मॅटिंग करून झालेलं आहे. आणि हे लेटर्स टाईप करून फॉर्मॅटिंग झाल्यानंतर याला तुम्हाला फिनिश अँड मर्ज करायचं आहे. फिनिश अँड मर्ज केल्यानंतर ही स्टेप्स पण तुमची स्किप होईल. इथे तुम्हाला फ्रंट एंड आणि बॅक एंड समोर दाखवलंय. इथे एक्झाम्सला ते बाय डिफॉल्ट सेव्ह होतात. एक्झाम्सला हे फ्रंट एंड बॅक एंड निघून जात असतं. या पद्धतीने तुमचे इथे हे लेटर्सची फॉर्मॅटिंग झालेली आहे. मेलिंग्सची फॉर्मॅटिंग करत असताना थोडं प्रॉपर करा. मेलिंग्स मी एक जे आहे आपण वर्डमध्ये करतो आहोत सो ते या पद्धतीने दाखवलंय. एक्झाम्सच्या डेमोजमध्ये वेगळं असतं. एक्झाम्सच्या प्रॅक्टिस करताना मेलिंग्समध्ये काही स्टेप्स स्किप होतात, ज्या मी आता तुम्हाला सांगितलं त्या स्टेप्स स्किप होतील. अशा पद्धतीने आपण इथे हे इंग्लिश पोर्टीचं बिझनेस लेटर कंप्लीट केलेलं आहे. आणि याच व्हिडिओमध्ये कंटिन्युशन्समध्ये तुम्हाला इंग्लिश पोर्टीचं पर्सनल लेटर आणि इंग्लिश पोर्टीचं स्टेटमेंट देखील आहे. सो विद्यार्थ्यांनो ह्याला प्रॉपरली सॉल्व्ह करा. चला तर मग आता आपण बघणार आहोत इंग्लिश पोर्टीचा पर्सनल लेटर. हॅलो फ्रेंड्स, जशा पद्धतीने आपण बिझनेस लेटर बघितलं तसंच पर्सनल लेटर बघत आहोत. पर्सनल लेटर्स मध्ये सुद्धा 7.5 मार्क हे तुम्हाला टायपिंगसाठी देण्यात आलेले आहेत आणि 7.5 मार्क हे प्रेझेंटेशनसाठी देण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा तुमची एका मिस्टेक्सला हाफ मार्क रिड्यूस्ड होईल आणि जर तुमच्या चुका 15 झाल्या तर तुम्हाला 7.5 मार्क्स पूर्ण निघून जातील आणि 0 मार्क्स मिळतील. सो टायपिंग केअरफुली करायची आहे. आणि टायपिंग केल्यानंतर आपल्याला प्रेझेंटेशनसाठी कसे मार्क्स डिवाइड करण्यात आलेले ते आपण बघूयात. यामध्ये जो सेंडरचा नेम आणि ऍड्रेस आहे त्यासाठी हाफ मार्क देण्यात आलेला आहे. ऍड्रेस ऑफ रिसिपेंट्स 2चे जे ऍड्रेसेस आहेत त्यासाठी 2 मार्क्स देण्यात आलेले आहेत. सब्जेक्ट अँड रेफरन्ससाठी हाफ मार्क्स आहे. सॉल्युशन्स दॅट्स मीन्स डिअर सर, रिस्पेक्टेड सर्स त्यासाठी हाफ मार्क्स देण्यात आलेला आहे. पॅरेग्राफसाठी हाफ मार्क आहे. स्टाईलसाठी म्हणजे कोणती स्टाईल्स यूज करत आहात पॅरेग्राफ वरती त्या स्टाईलसाठी हाफ मार्क्स देण्यात आलेले आहेत. जी पर्सनल डिटेल्स आपण फिल करणार आहोत यामध्ये नेम, ऍड्रेस एक्सेट्रा त्या पर्सनल डिटेल्सच्या फॉर्मॅटिंगसाठी 1 मार्क देण्यात आलेला आहे. टेबल जो ड्रॉ करणार आहोत आपण त्यामध्ये त्याची एज्युकेशनल इन्फॉर्मेशन देण्यासाठी त्या टेबलसाठी आपल्याला 1 मार्क देण्यात आलेला आहे. कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे युअर्स फेथफुलीचा जो पार्ट आहे तर त्याचे सेटिंग्स करण्यासाठी फॉर्मॅटिंग करण्यासाठी आपल्याला हाफ मार्क्स देण्यात आलेला आहे. आणि इन्क्लोजरसाठी हाफ मार्क्स असे 7.5 मार्क्स आपल्याला या पर्सनल लेटरच्या प्रेझेंटेशनसाठीच दॅट्स मीन्स फॉर्मॅटिंगसाठी प्रोव्हाइड करण्यात येत आहेत.
तर चला तर मग ही फॉर्मॅटिंग आपण प्रॉपर करूया. त्यासाठी आधी लेटर टाईप करूयात आणि नंतर फॉर्मॅटिंगला सुरुवात करूयात. ओके स्टुडंट्स, चला आता आपण ज्या पद्धतीने बिझनेस लेटर बघितलं तसेच आता आपण पर्सनल लेटर बघूयात. बिझनेस लेटर आणि पर्सनल लेटर्स या दोघांमध्ये या इन्स्ट्रक्शन्स कॉमन असतात. पण सेंडर्स नेम शुड बी इन ब्लॉक कॅपिटल लेटर्स. ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस इन ब्लॉक स्टाईल. ब्लॉक स्टाईल मीन्स मार्जिन्सला लागून. Use mail merge insert fields according to given style. Paragraph should be in indent style and complementary clause should be at the right hand side. Okay? तर चला आधी सर्वप्रथम आपल्याला हे लेटर टाईप करून घ्यायचं आहे. लेटर टाईप करून घेत असताना सर्व लेटर आपण हे मार्जिन्सला लागूनच टाईप करणार आहोत. आनंद माणिक स्टोर. लेटर टाईप केल्यानंतर डॉटेड 9 नंतर एंटर द्यायचं आहे. S.NO.S numbers.709 अशा पद्धतीने आपण आता हे संपूर्ण लेटर टाईप करून घेणार आहोत. टेबल ड्रॉ करण्यासाठी स्टुडंट्स आपल्याला इन्सर्ट मेनू मध्ये जाऊन टेबल ऑप्शन्स मध्ये जाऊन इन्सर्ट टेबल हा ऑप्शन्स घ्यावा लागेल. इन्सर्ट टेबल्स मध्ये इथे काउंट करून घ्यायचं की रो किती आहेत. 1 2 3 4 अँड कॉलम्स 1 2 3 4 5. सो इथे नंबर ऑफ कॉलम्स घ्यायचे आहेत 5 आणि नंबर ऑफ रो घ्यायचे आहेत 4. नंबर ऑफ कॉलम्स 5 आणि नंबर ऑफ रोज 4 घेऊन आपण इथे हा टेबल ड्रॉ करू शकतो. टेबल ड्रॉ करायचा नाहीये, इन्सर्ट टेबल करायचा आहे आणि यात आपल्याला आता टेबल्स मध्ये टायपिंग करायची आहे. सिरियल नंबर टॅबच्या साहाय्याने पुढे जायचं आहे. एरो कीजने आपण मूव्ह करायचं आहे. इथे खाली आलं तरी चालेल, सेम यायलाच पाहिजे असं नसतं. तुम्हाला याला सेम करायचं असेल तर इथून आपण कॉलमची विड्थ वाढवून घेऊ शकतो. कॉलमची विड्थ वाढवली की ते एका लाईनला येऊ शकेल. ओके स्टुडंट्स, त्यानंतर शेवटी क्लिक करायची आणि पुन्हा पुढचं टाईप करायला सुरुवात करायची. ओके स्टुडंट्स, या पद्धतीने आपला हे डेटा टाईप झालेला आहे आणि आता आपण ह्याला फॉर्मॅटिंग करायला सुरुवात करणार आहोत. ओके, आता आपण इथे डेटा टाईप करायला सुरुवात करत आहोत. टायपिंग झालेली आहे आणि आता फॉर्मॅटिंग बघूयात. सर्वप्रथम हे जे कंपनीचं नेम आणि डेटा आहे, नेम पर्यंत डेट पर्यंत हा पूर्ण डेटा सिलेक्ट करणे. सिलेक्ट करून ह्याला
3:30ला सेट करायचा आहे. हा जो पॉइंट आहे आपला, याच्या पॉइंटने घेऊन याला प्रॉपर 3:30 वरती सेट करायचंय. 3:30ला सेट केल्यानंतर याला अलाइनमेंट चेंज करू नये. कंपनीचं जे नेम आहे, पर्सन्सचं जे नेम आहे, या नेमला सिलेक्ट करणे, बोल्ड करणे, याची फॉन्ट साईज चेंज करू नये. त्यानंतर कंपनीच्या ॲड्रेस नंतर 1 एंटर देणे, डेट नंतर 1 एंटर देणे, टू नंतर पुन्हा 1 एंटर, सब्जेक्ट हा शब्द जो आहे 2 नंतर 1 एंटर, सब्जेक्ट शब्दाला विथ कोलन सिलेक्ट करायचंय. सब्जेक्ट शब्द विथ कोलन सिलेक्ट करून बोल्ड करणे, रेफरन्स शब्द विथ कोलन सिलेक्ट करून बोल्ड करणे. सिलेक्शन्स करताना माऊसचा देखील तुम्ही यूज करू शकतात. बोल्ड करणे आणि यातला जो डेटा आहे, सब्जेक्टमधला जो डेटा आहे, त्याला सिलेक्ट करून अंडरलाईन करणे. ही फॉर्मॅटिंग बिझनेस लेटर आणि पर्सनल लेटर्सची ऑलमोस्ट सेम आहे. यामध्ये जे तुम्ही बिझनेस लेटरला केलेलं आहे तेच तुम्हाला पर्सनल लेटर्सला देखील करायचं आहे. डेटा सिलेक्ट करून त्याला अंडरलाईन करणे. रेफरन्स नंतर 1 एंटर प्रोव्हाइड करायचं आहे तुम्हाला. रेफरन्स नंतर 1 एंटर देणे, रिस्पेक्टेड सर नंतर 1 एंटर देणे. आता आपण पुन्हा थोड्या इन्स्ट्रक्शन्सकडे जाऊयात. इन्स्ट्रक्शन्समध्ये आपल्याला दिलेलं आहे की पॅरेग्राफ शुड बी इन इंडेंट स्टाईल. आपल्याला हा जो पॅरेग्राफ आहे हा इंडेंट स्टाईलमध्ये घ्यायचा आहे. म्हणून आपण इथे पॅरेग्राफसाठी एक टॅब दिलेली आहे. इंडेंट स्टाईलला टॅब द्यायची असते. पॅरेग्राफला सिलेक्ट करणे. पॅरेग्राफ सिलेक्ट केल्यानंतर अलाइनमेंट जस्टिफाय सेट करणे. पॅरेग्राफ सिलेक्शन, देन सेट द अलाइनमेंट जस्टिफाय. पॅरेग्राफ नंतर 1 एंटर प्रोव्हाइड करणे. पर्सनल डिटेल्स ही जी आपण नेम आलेला आहे ह्याला सिलेक्ट करणे. पर्सनल डिटेल सिलेक्ट, बोल्ड करणे, अंडरलाईन करणे आणि अलाइनमेंट सेंटर करणे. पर्सनल डिटेल्स बोल्ड, अंडरलाईन, अलाइनमेंट सेंटर. त्यानंतर पर्सनल डिटेल्स नंतर 1 एंटर प्रोव्हाइड करणे. पर्सनल डिटेल्सच्या शेवटी क्लिक करून त्याला 1 एंटर देणे. हे जे नेम वगैरे शब्द आहेत विथ कोलन यांना बोल्ड करणे. विथ कोलन नेम या शब्दाला बोल्ड करणे, नेमला देखील बोल्ड करणे, ॲड्रेसला बोल्ड करणे, सिरियल नंबर, सर्व नंबर्स वगैरे म्हणजे जितकेही अप टू द क्वालिफिकेशन्स पर्यंतचे सर्व टेक्स्ट बोल्ड करणे. ते जाऊन तुम्ही बोल्ड करू शकतात. मोबाईल नंबर, एक्झाम्समध्ये सिलेक्शन्सला देखील थोडा इश्यू होतो, त्याप्रमाणे तुम्ही सांभाळून करायचं आहे. शिफ्ट ॲरो कीजच्या सहाय्याने देखील तुम्ही करू शकतात. या डेटाला बोल्ड केल्यानंतर आता नेमचे हे जे डॉट्स आहेत, डॉट्स जवळ क्लिक करून 3 टॅब देणे आणि या पॉइंट नंतर ॲरो नंतर म्हणजेच नेम्सच्या आधी एक सिंगल टॅब. ॲड्रेसच्याला 3 टॅब, पॉइंट नंतर सिंगल टॅब. आता हा ॲड्रेस इनकम्प्लीट आहे, तर हा ॲड्रेस कम्प्लिटली तिकडे नेण्यासाठी ॲड्रेसच्या सुरुवातीला क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला 4 टॅब द्यावे लागतील. हे आपण इथे 4 टॅब प्रोव्हाइड केले आहेत. आता हा एक स्पेस एक्स्ट्रा झाल्यामुळे तो इकडे वर्ड्स आलेला आहे. पुन्हा आपण या डॉट्स जवळ क्लिक केले, डॉट्स जवळ क्लिक करून 3 टॅब, डॉट नंतर 1 टॅब. ईमेल आयडी साठी 2 टॅब, डॉट नंतर 1 टॅब. डेट ऑफ बर्थ साठी 2 टॅब, डॉट नंतर 1 टॅब. क्वालिफिकेशन साठी 2 टॅब. फक्त नेम आणि ॲड्रेसला आपण 3 टॅब यूज केलेले आहेत. जशी ही संख्या वाढत जाते, जसं मोबाईल नंबर ही मोठं स्टेटमेंट आहे, ईमेल आयडी, डेट ऑफ बर्थ, तर ह्या टॅब्स आपण कमी केलेल्या आहेत. या पद्धतीने हे सेट्स केल्यानंतर क्वालिफिकेशन नंतर टॅब्सच्या नंतर 1 एंटर प्रोव्हाइड करणे. टेबलसाठी 1 एंटर टेबलसाठी दिल्यानंतर टेबल्समध्ये डिस्टन्स, इथे आपण सिरियल नंबर, हा जो संपूर्ण टेबल आहे, हेडिंग्स ज्या आहेत टेबल्सच्या, सिरियल नंबर, एक्झाम पास, इयर अँड बोर्ड युनिव्हर्सिटी, मार्क्स, हे जे आहे याला सिलेक्ट करून बोल्ड करणे. संपूर्ण टेबल सिलेक्ट करून
संपूर्ण टेबल सिलेक्ट करून याला अलाइनमेंट सेंटर करणे. टेबल्सच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे. एक टॅब बिकॉज ऑफ न्यू पॅरेग्राफ असल्या कारणास्तव इथे आपण एक टॅब दिलेली आहे. पॅरेग्राफला सिलेक्ट करायचंय. कंबाईन थँकिंग यू सुद्धा सिलेक्ट होणार त्यामध्ये बिकॉज ऑफ बोथ आर पॅरेग्राफ्स. पॅरेग्राफ सिलेक्ट केल्यानंतर यांना अलाइनमेंट जस्टिफाय करणे. अलाइनमेंट जस्टिफाय दिल्यानंतर पॅरेग्राफच्या शेवटी क्लिक करून एंटर दिल्याने पुन्हा थँकिंग यू साठी एक एंटर, एक टॅब द्यायची आहे. थँकिंग यू नंतर एक एंटर, युअर्स फेथफुली नंतर 2 एंटर. हे जे नेम्स आहे या नेम नंतर एक एंटर. आणि आता आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी ऍट द राईट हँड साइड. इन्स्ट्रक्शन्स मध्ये राईट हँड साइडला दिलेली आहे. तर हा कॉम्प्लिमेंटरी जो आहे युअर्स फेथफुली आणि ह्याला सिलेक्ट करून या ठिकाणाहून आपल्याला अलाइन याची 3.5 ही रुलर सेट करणे अँड देन सेट द अलाइनमेंट सेंटर. या पद्धतीने आपण या टेबल्सची कम्प्लिटली पॅरेग्राफ्सची, टेबल्सची आणि पूर्ण लेटर्सची फॉर्मॅटिंग या पद्धतीने केलेली आहे. आता ही फॉर्मॅटिंग केल्यानंतर मेलिंग्सचा यूज करून आपण ऍड्रेसेस ऍड करणार आहोत. मेलिंग्सचा यूज करत असताना थोडं व्यवस्थित लक्षात घ्या. हा इथे मेलिंग्स आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मधून करतोय आणि आपल्याला एक्झाम्स मध्ये मेलिंग्सचा पॉइंट थोडा वेगळा देण्यात आलेला आहे. सिलेक्ट रिसिपंट्सला क्लिक केले आपण. सिलेक्ट रिसिपंट्सला क्लिक केल्यानंतर टाइप अ न्यू लिस्ट घ्यायचं आहे. टाइप अ न्यू लिस्ट मध्ये इथे आपण घेणार आहोत फर्स्ट नेम. आपल्याला फर्स्ट नेम दिलेला आहे टू मॅनेजर. फर्स्ट नेम मध्ये मॅनेजर. देन बाय मॅनेजर घेतल्यानंतर ऍड्रेस मध्ये ऍड्रेस लाईन 1 या ठिकाणी घेण्यात येत आहे. ऍड्रेस लाईन 1 मध्ये आपल्याला देण्यात येत आहे युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. कॉमा वगैरे व्यवस्थित पाहून घेणे. ऍड्रेस लाईन 2 हा जो पॉइंट आहे ऍड्रेस लाईन 2 यात आपल्याला देण्यात येत आलं आहे पाषाण पुणे. PASHAN. प्लीज स्टुडंट्स ह्या गोष्टी खूप सांभाळून करा. पाषाण पुणे. त्यानंतर पुन्हा न्यू एंट्री घ्यायची आहे. न्यू एंट्री मध्ये आपण इथे घेणार आहोत फर्स्ट नेम मध्ये डिव्हिजनल मॅनेजर DIVISIONAL. ह्या गोष्टी खूप मी तुमच्यासमोर मी स्पेल यासाठी करते की तुम्ही या पद्धतीने घ्यावं म्हणजे तुमच्या मिस्टेक्स होणार नाहीत. डिव्हिजनल मॅनेजर ऑफ नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. नॅशनल इन्शुरन्स कंपनी कम्प्लिटली नेम नाहीये. कंपनी CO आहे. डॉट आहे. स्पेस LTD शॉर्ट फॉर्म्स मध्ये आहे. डॉट आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ऍड्रेस दिला आहे सेकंड लाईन्स मध्ये डेक्कन जिमखाना पुणे. अँड डॉट. हे झाल्यानंतर तुम्हाला त्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एडिट रिसिपेंट लीड्स वगैरे हे जे पॉइंट्स दिसतील तिथेही, पण इथे ऍड्रेस ब्लॉक घेत आहोत तिथे इन्सर्ट मर्ज फील्ड हा ऑप्शन दिसेल. इन्सर्ट मर्ज फील्ड मध्ये तुम्हाला आपण जे नेम्स घेतलेले आहेत फर्स्ट नेम तिथे 3 लाईन्स दिसतील फक्त. त्या 3 लाईन्स तुम्हाला घ्यायच्या आहेत. ओके. ऍड्रेस ब्लॉकला आपण क्लिक केली. ओके. ह्या स्किप्स तुम्हाला तिथे स्किप करावे लागतील. हे तुम्हाला घेण्याची आवश्यकता नाहीये स्टुडंट. इन्सर्ट मर्ज फील्ड मधून ते घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ देईल तुम्हाला. ऍड्रेस ब्लॉकला क्लिक केल्यानंतर प्रिव्ह्यू रिझल्ट्स. अगेन प्रिव्ह्यू रिझल्ट्स बघा. ऍड्रेस आलेला आहे. हा फर्स्ट ऍड्रेस. सेकंड ऍड्रेस डिव्हिजनल मॅनेजरचा. फर्स्ट ऍड्रेस इथे आणून ठेवायचा आहे. फर्स्ट ऍड्रेस आणल्यानंतर ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस याची स्टाईल आपल्याला ब्लॉक स्टाईल सांगण्यात आलेली आहे. आपण ब्लॉक स्टाईल घेतली. एंटर. ब्लॉक स्टाईल म्हणजे मार्जिन्सला लागून. आणि
आपण बघितलं होतं की सब्जेक्ट रेफरन्स हा कशाच्या स्टाईलवरती डिपेंड करतो, पॅरेग्राफच्या स्टाईल्सवरती. तर पॅरेग्राफ इंडेंट स्टाईल असल्या कारणास्तव सब्जेक्टला आपण एक टॅब देणार आहोत आणि रेफरन्सला देखील एक टॅब देणार आहोत. ओके स्टुडंट्स, फिनिश अँड मर्ज करण्याच्या बिफोर संपूर्ण लेटर्सची फॉर्मॅटिंग एक वेळा रिचेक करणे. संपूर्ण लेटर्सची फॉर्मॅटिंग मी तुम्हाला शॉर्ट्स मध्ये पुन्हा सांगते आहे. कंपनीचं नेम सिलेक्ट, पर्सन्स ऑफ नेम असेल पर्सन्स नेम्स, कंपनी नेम सिलेक्ट बोल्ड करायचं आहे. कंपनीचं नेम अँड डेट पर्यंत सिलेक्ट करून ह्याला 3.5 ला आणून सोडायचंय. अलाइनमेंट वगैरे काहीच चेंज करायची नाहीये, फक्त 3.5 पॉइंटला, रुलरच्या 3.5 पॉइंटला आणून त्याला सोडायचं आहे. ऍड्रेस नंतर एक एंटर दिलेला आहे. डेट नंतर एक्स्ट्राचा एक एंटर प्रोव्हाइड केलेला आहे. टू नंतर एक एक्स्ट्राचा एंटर प्रोव्हाइड केलेला आहे. सब्जेक्ट रेफरन्स नंतर आपण एक एक्स्ट्राचा एंटर प्रोव्हाइड केलेला आहे. सब्जेक्ट अँड रेफरन्स इन्क्लुडिंग या शब्दांना आपण बोल्ड केलेला आहे, इन्क्लुडिंग कॉलन. आणि रेफरन्स आणि सब्जेक्ट मध्ये जो डेटा आहे त्या डेटाला आपण अंडरलाईन केलेली आहे. रिस्पेक्टेड सर म्हणजे सॉल्युशन्स नंतर आपण एक एंटर देणार आहोत. एक एंटर दिल्यानंतर इथे पुन्हा आता हा जो आहे पॅरेग्राफ याला स्टाईल चेक करून घ्यायची. जर याची स्टाईल इंडेंट स्टाईल असल्या कारणास्तव आपण एक टॅब दिलेला आहे. टॅब दिल्यानंतर आपण ह्याला अलाइनमेंट जस्टिफाय सेट केलेला आहे. कंप्लीट पॅरेग्राफ झालेला आहे. पॅरेग्राफ नंतर एक एंटर दिलेला आहे. पर्सनल डिटेल्स हा जो वर्ड आहे याला सिलेक्ट करून आपण बोल्ड केलेले आहे, अंडरलाईन केलेले आणि अलाइनमेंट सेंटर दिलेली आहे. आणि पर्सनल डिटेल्स नंतर सुद्धा एक एंटर प्रोव्हाइड केलेला आहे. पर्सनल डिटेल्स मध्ये जे इनिशियल्स आहेत सच एज नेम, ऍड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, डेट ऑफ बर्थ, क्वालिफिकेशन्स या सर्वांना आपण बोल्ड केलेलं आहे. आणि नेम नंतरचे जे डॉट्स होते या डॉट्स नंतर 3 टॅब दिलेले आहे. आणि नेम्सच्या आधी म्हणजे आनंद नाईक हे जे नेम दिसतंय तुम्हाला इथे याच्या आधी आपण एक कर्सर सेट करून एक टॅब दिलेला आहे. ऍड्रेसला पण 3 टॅब दिलेले आहेत. सेकंड जो रिमेनिंग ऍड्रेस होता त्याला 4 टॅब दिलेले आहे आणि डॉट नंतर एक टॅब दिलेली आहे. मोबाईल नंबर साठी 2 टॅब दिलेले आहेत. डॉट नंतर एक टॅब दिलेली आहे. ईमेल आयडी साठी 2 टॅब आहेत. डॉट नंतर एक टॅब दिलेली आहे. डेट ऑफ बर्थ साठी 2 टॅब आहेत. डॉट नंतर एक टॅब दिलेली आहे. क्वालिफिकेशन साठी 2 टॅब आहेत. त्यानंतर क्वालिफिकेशनच्या ह्या टॅब नंतर एंटर प्रोव्हाइड केलेला आहे. इथे एंटर प्रोव्हाइड केल्यानंतर हा जो टेबल आलेला आहे या टेबल्स मध्ये या ज्या हेडिंग्स आहेत सिरियल नंबर, एक्झाम पास यांना सिलेक्ट करून बोल्ड केलेला आहे. संपूर्ण टेबल सिलेक्ट करून याची अलाइनमेंट सेंटर देण्यात आलेली आहे. त्यानंतर टेबल नंतर एक एंटर प्रोव्हाइड केलेला आहे. तर त्यानंतरचा जो पॅरेग्राफ आहे त्यासाठी पण आपण एक टॅब दिलेली आहे. बिकॉज ऑफ इंडेंट स्टाईल असल्या कारणास्तव संपूर्ण पॅरेग्राफ सिलेक्ट करून त्याची अलाइनमेंट जस्टिफाय केली आहे. थँकिंग यू ऑल्सो टॅब प्रोव्हाइड बिकॉज ऑफ इट्स ऑल्सो पॅरेग्राफ. यानंतर पुन्हा एक एंटर प्रोव्हाइड केलेला आहे. युअर्स फेथफुली नंतर 2 एंटर आहेत. आणि मॅनेजर्सचं जे नेम आहे त्यानंतर इन्क्लोजर साठी एक एंटर देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण सेटिंग्स केलेली आहे. ही सेटिंग्स केल्यानंतर आपण मेलिंग्सचा यूज केलेला आहे. मेलिंग्सच्या साह्याने घेतल्यानंतर याची स्टाईल चेक करणार आहोत. ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस ही ब्लॉक स्टाईल असल्या कारणास्तव आपण हा डेटा इथेच राहू देणार आहोत ऍज इट इज मार्जिन्सला लागून. जर याची स्टाईल इंडेंट स्टाईल असते तर आपण फर्स्ट लाईन साठी एक टॅब, दुसऱ्या लाईन साठी 2 टॅब आणि तिसऱ्या लाईन साठी 3 टॅब प्रोव्हाइड केले असते. ओके स्टुडंट्स, हे संपूर्ण लेटर्स अशा पद्धतीने चेक झाल्यानंतर आपण याला फिनिश अँड मर्ज करणार आहोत. फिनिश अँड मर्ज रिपीट करायचं आहे. फिनिश अँड मर्ज रिपीट केल्यानंतर तुमचं हे लेटर्सचे 2 लेटर्स क्रिएट होतील. अशा पद्धतीने नंतर तुम्ही सबमिट करू शकतात. या लेटरसाठी तुम्हाला हाफ अवर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. सो कोणत्याही प्रकारची घाई न करता तुम्ही या लेटर्सला व्यवस्थित करू शकतात. याच्या पुढचा सेक्शन जो आहे तो हाऊ टू क्रिएट अ स्टेटमेंट फॉर इंग्लिश 40 हे स्टेटमेंट्स पुढे दाखवणार आहेत. तो व्हिडिओ सोडू नका, व्यवस्थित बघा. तुम्हाला जे जे रिक्वायरमेंट आहे ते चेक करा. इंग्लिश 40चं स्टेटमेंट ही थोड्याच सेकंदात तुमच्या समोर प्रेझेंट होत आहे. जीसीसी टीबीसी इंग्लिश 40 वर्ड पर मिनिटच्या परीक्षेत स्टेटमेंट हा असा प्रश्न आहे ज्यामध्ये अनेक विद्यार्थी ज्ञान कमी असल्यामुळे नाही तर योग्य फॉर्मॅट माहिती नसल्यामुळे गुण गमावतात. पण आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर स्टेटमेंट लिहिताना, स्टेटमेंट करत असताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, कारण आपण हा विषय अगदी सोप्या, एक्झाम ओरिएंटेड आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकणार आहोत. चला तर मग आपण स्टेटमेंटला सुरुवात करूया.
आपण मागे बघितल्याप्रमाणे स्टेटमेंट हा जो असतो हा एक्सेल मध्ये सॉल्व्ह होणारा एक्झामचा क्वेश्चन असतो. स्टेटमेंटसाठी तुम्हाला कमी वेळ असतो, लेटरसाठी हाफ अवर असतो, पण स्टेटमेंटसाठी तुमच्याकडे फक्त 15 मिनिटं असतात. 15 मिनिटामध्ये तुम्हाला हे स्टेटमेंट कंप्लीट करायचं असतं. सो यात टायपिंग आणि नंबरिंग न्यूमेरिकल्सची टायपिंग असते. ते न्यूमेरिकल्सची टायपिंग करत असताना कुठले कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्यांना कशा पद्धतीने, बरेच वेळेस प्रॉब्लेम जो येतो विद्यार्थ्यांना की हा .00 जो आहे हा शो होत नाही, तर याला कशा पद्धतीने सेट करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे आता समजून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला सेल नंबर हा माहितीच असेल. आपण मागचे 30च्या स्टेटमेंटमध्ये मी शिकवलं होतं की आपण सेल नंबर्स कसा घ्यायचा. हे जी एक्सेल्समध्ये रोज आणि कॉलम्सच्या साह्याने एक्सेलची हे जे व्हर्टिकल लाईन्स आहेत इट्स कॉल्ड ॲज अ कॉलम्स. या व्हर्टिकल लाईन्सला आपण कॉलम्स म्हणत असतो आणि या हॉरिझॉन्टल लाईन्सला रो म्हणत असतो. तर कॉलम्स आणि रोचा इंटरसेक्ट करून हा जो बॉक्स तयार होतो या बॉक्सला म्हणतात सेल नंबर. या सेल नंबर्समध्ये कॉलम हीडर प्लस रो हीडर इज इक्वल टू सेल नंबर. आता परीक्षेत जर तुम्ही चुकीच्या सेल नंबर पासून सुरुवात केली तर तुमचं स्टेटमेंट चेकच होत नाही. 0 मार्क्स मिळतात की एक्स्ट्रा मार्क्स मिळतात ते नाहीच, चेकच होत नाही तुमचं स्टेटमेंट. सो सेल नंबर हा खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक्झाम्स मध्ये आपल्याला सेल नंबर कसा करणार, तर हा जो सेल बार आहे, सेलचा ऍड्रेस बार, इथे जो सेल नंबर्सने सुरुवात झालेली दिसते तो सेल नंबर्स इथे घ्यायचा, जर तुम्हाला अजिबात कळत नसेल तर. नाहीतर हे स्टेटमेंट या शब्दाजवळ क्लिक करायची, तो सेल इथे हायलाइटेड होईल, दिसेल की हा सेल नंबर B3. म्हणजेच B3 या सेल पासून सुरुवात नंबर झालेली आहे. इथे B3 ला क्लिक करणे आणि टायपिंग करायला सुरुवात करणे. यात टायपिंग आणि फॉर्मॅटिंग हे साथ होणार आहे. असं नाही की आधी आपल्याला टायपिंग करून घ्यावी लागेल नंतर आपण फॉर्मॅटिंग करू, असं नाही होणार. टायपिंग आणि फॉर्मॅटिंग या दोघही गोष्टी सोबत होणाऱ्या गोष्टी आहेत. ओके. द सेल ऑफ सिमेंट इन द इयर 2011. एंटर करून नेक्स्ट यायचं आहे. इथे ब्रॅकेटमध्ये फिगर्स. टायपिंग करत असताना स्पेलिंग मिस्टेक्स अजिबात करू नका, एक्स्ट्रा स्पेसेस सोडू नका. फिगर्स इन रुपीज नंतर ते कंटिन्यू घेतलेलं आहे. B5 या सेल नंबरमध्ये सिरियल नंबर डॉट प्रॉपर द्यायचा आहे, एकही डॉट नाही सोडायचा आहे. पुढे जाण्यासाठी तुम्हाला टॅबचा यूज करायचा आहे. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज होतो की हा नेम ऑफ कंपनी जो आहे हा या दोघं कॉलम मिळून सेल झालेला आहे, दोघं कॉलम मिळून. तर नाही, तो फक्त C5 या सेल मध्येच टाईप आहे, तो D5 या सेल मध्ये नाही आहे. पण बरेच विद्यार्थी इथे सोडून देतात, हा कॉलम कंप्लीट सोडून देतात आणि या कॉलम पासून सुरुवात करतात. जर तुमचा हा एक्स्ट्रा कॉलम मध्ये मिस झाला, ऍक्च्युली इथे आपण अंडू कमांडचा यूज करू शकतो, पण अंडू कमांडचा यूज करायला लागलीच करावा लागतो. तुम्ही हा अंडू कमांड जर सगळं झाल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल तर किती वेळा तुमचं अंडू होईल, त्यालाही एक लिमिटेशन्स असतं. आणि इथे आपण कॉलम रो डिलीट करू शकत नाही. तर या गोष्टीचं एक खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम होतात की ते असं कन्सिडर करतात की हे जे नेम ऑफ कंपनी आलेलं आहे हा इथपर्यंत लिहून आलेला आहे. तर नाही मित्रांनो, हा फक्त या सेलमध्ये लिहिलेला आहे, त्यामुळे या सेलमध्ये लागलीच तुम्हाला टाईप करावं लागेल. आता हा सेल जो आहे, हा कॉलम जो आहे हा ब्लँक सोडण्यात आलेला आहे. इथे आपण बघायचं हे दोन कॉलम C आणि D हे दोघंही कॉलम, तर D हा कॉलम ब्लँक आहे ज्यामध्ये डॉटेड साठी तो ब्लँक सोडण्यात आलेला आहे. म्हणून आपण तो कॉलम ब्लँक सोडू आणि E या कॉलम मध्ये E5 या कॉलम मध्ये आपण टाईप करणार आहोत नॉर्थ इंडिया. आता E5 मध्ये टाईप करत असताना ते देखील बघा की नॉर्थ इंडिया E5 मध्ये आहे, पण F5 हा सोडलेला कॉलम्स आहे. का? कारण E5 आणि F5 ला दोघांना मर्ज करायचे आपल्याला, दोन कॉलम वेगळे आहेत. ही टाईप करत असताना प्रॉपरली G5 या कॉलम मध्ये साऊथ इंडिया हा शब्द टाईप केलेला आहे. याच गोष्टीची खूप काळजी घ्यायची आहे तुम्हाला टाईप करत असताना. बरेच विद्यार्थ्यांचा इथेच मिस्टेक्स होते आणि पुढे एवढं टायपिंग करून, एवढं फॉर्मॅटिंग करून काहीही उपयोग होत नाही. नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया हे तुम्ही टाईप केल्यानंतर नेम ऑफ कंपनी, सिरियल नंबर्स हे जे कॉलम्स आहेत हे कॉलम्स तुमचे ब्लँक आहेत. त्यानंतर नेम ऑफ कंपनीचा कॉलम ब्लँक सोडल्यानंतर नॉर्थ इंडियाच्या जो E6 हा सेल आहे त्यामध्ये मार्च आहे
आणि F6 मध्ये जून हे स्टेटमेंट टाईप करण्यात आलेलं आहे. सेम ॲज G6 मध्ये मार्च अँड H6 मध्ये जून. H कॉलम पर्यंत आपला डेटा टाईप झालेला आहे. आता हा डेटा टाईप झाल्यानंतर याला आपण फॉर्मॅटिंग सोबत पण करू शकतो किंवा नंतरही करू शकतो. तर आपण आधी टायपिंग करूया. हे 1, 2, 3 नंबर्स यांना टाईप करायची गरज नाही. हे कंटिन्यू टायपिंग करायचे नाहीयेत. 1, 2 दोघंही सिलेक्ट टाईप करायचे. यांना सिलेक्ट करायचं. शिफ्ट ॲरो कीजच्या साहाय्याने सिलेक्ट करू शकतात. इथे प्लसची साईन येऊन द्यायची आणि आपल्याला हवे तितका डेटा आपण इथे टाईप करू शकतो. 8 नंबर्स आहेत. आपण इथे स्क्रोलिंग्सने बघू शकतो. 8 नंबर पर्यंत आपला डेटा हा टाईप झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कंपनीचे नेम्स जे टाईप करायचे आहेत ते प्रॉपर टाईप करा. जसं ACC बिर्ला 1 by 1 आधी हे टाईप करून घ्यायचं. सोबत टाईप करू नका, नंबर सोबत घ्यायचे. या पद्धतीने तुम्ही टाईप कराल तर तुम्हाला टाईप करत असताना आणि सेटिंगसाठीचे कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाहीत. ANI स्पेलिंग व्यवस्थित टाईप करून बघा. प्रॉपर स्पेलिंग टाईप करायच्या. ओके, आता हे टायपिंग झाल्यानंतर हा जो कॉलम आहे या कॉलम्स मध्ये डी कॉलम्स मध्ये डॉट टाईप करायचे आहेत. सिक्वेन्शियली टायपिंग करत जा. सिक्वेन्शियली टायपिंग झाल्यानंतर नंबर्स टाईप करत असताना आता इथे दिलेला आहे 96,123.00. तर यासाठी कॉमा मध्ये तुम्हाला सेपरेशन साठी यूज करायचं आहे. 1 by नंबर्स तुम्ही हे नंबर्स हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कसेही टाईप करू शकतात. जे तुम्हाला इझी जातील ते तुम्हाला इथे टाईप करायचे आहे. नंबर्स टाईप करत असताना तुम्ही कुठल्याही न्यूमेरिकल कीपॅडचा यूज करू शकतात. तुमच्या राईट हँड असलेल्या कीबोर्डचा पण यूज करू शकतात आणि अपर रोच्या वरती जी नंबर रो दिलेली आहे तिचा देखील तुम्ही यूज करून टाईप करू शकतात. नंबर्स तुम्ही कोणत्याही वेने टाईप करू शकतात. चला तर मग आपण आता हे नंबर्स सगळे फास्टली टाईप करून घेऊयात. ओके स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण डेटा आता टाईप करून घेतलेला आहे. डेटा टाईप झाल्यानंतर चला तर आपण इथे आता फॉर्मॅटिंगला सुरुवात करूया. फॉर्मॅटिंगला सुरुवात करत असताना सर्वात आधी तुम्हाला कॉलम्सची विड्थ इक्वल करायची असते. हा जो सिरियल नंबरचा कॉलम आहे याची विड्थ प्रॉपर सेट केली. देन ए नेम ऑफ कंपनी शो व्हावं असं तुम्ही याची कॉलम्सची विड्थ सेट केलेली आहे. इथून तुम्ही कॉलमची विड्थ सेट करू शकतात. ह्या कॉलम्सची विड्थ तुम्ही छोटी करून घेतलेली आहे आणि आता हे चारही कॉलम्सची विड्थ इक्वल करण्यासाठी शिफ्ट ॲरो कीजच्या साहाय्याने आपण चारही कॉलम सिलेक्ट केले आणि मिडल कॉलमला म्हणजे F कॉलम वरती कर्सर आणलाय. शिफ्ट प्रेस करून आपण हा कर्सर ओढत नेलेला आहे. आपल्याला जेवढी यांची कॉलमची विड्थ ठेवायची आहे तेवढी कॉलम विड्थ आपण इथे सेट करू शकतो. कॉलम विड्थ इतकी ठेवायची की जेणेकरून आपले जी संख्या आहे जी तुम्ही नंबर्स टाईप केलेले आहेत ते प्रॉपरली तुम्हाला शो होतील. हे नंबर्स टाईप केल्यानंतर स्टेटमेंट शोविंग हा जो आहे याला शिफ्ट ॲरो कीजच्या सहाय्याने H कॉलम पर्यंत सिलेक्ट करायचं आहे. अलाइनमेंट टॅब मध्ये जाऊन मर्ज अँड सेंटर ऑप्शन्स द्यायचं आहे.
मर्ज अँड सेंटर ऑप्शन दिल्यानंतर बोल्ड करायचं आहे. याची फॉन्ट साईज करायची आहे 16. फॉन्ट साईज 16 करायची आहे. त्याला बोल्ड अँड अंडरलाईन. आता इथे माझी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, डबल टी आलेला आहे, तर तो मी कसा रिपेअर करणार? या ठिकाणी मी डबल क्लिक करायची आणि इथून जर मला डबल क्लिक करून नाही जमलं तर हा जो फॉर्म्युला बार आहे इथे कर्सर आणायचा, इथे क्लिक करायची आणि इथून आपण चेंजेस करू शकतो. या पद्धतीने आपण ह्या हेडिंग्सची चेंजेस केलेले आहेत. यांना बोल्ड केलंय, अंडरलाईन केलंय, फॉन्ट साईज 16 केलेली आहे आणि मर्ज अँड सेंटर केलेले आहे. त्यानंतर फिगर्स इन रुपीज हा जो कॉलम आहे याला देखील सिलेक्ट करायचे आहेत. कम्प्लिटली जे आपले कॉलम्स आहेत त्या संपूर्ण कॉलम्स मध्ये सिलेक्शन करायचं आहे. पुन्हा अलाइनमेंट टॅब मध्ये जाऊन मर्ज अँड सेंटरच्या ऑप्शन्स मध्ये जाऊन या ठिकाणी आपण त्याला मर्ज अक्रॉस करणार आहोत. मर्ज अक्रॉस केल्यानंतर अलाइनमेंट राईट सेट करणे. ही झाली फिगर्स इन रुपीजची सेटिंग्स. त्याच पद्धतीने सिरियल नंबर्स. आता इथे जो तुम्हाला कॉलम दिसतो आहे सिरियल नंबर्स हा 2 रो मध्ये मर्ज करण्यात आलेला आहे. बघा इथे 2 रो मध्ये मर्ज झालेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सिरियल नंबर ह्या 5 आणि 6 या रो मध्ये मर्ज करायचा असेल तर अलाइनमेंट टॅब मध्ये जाऊन मर्ज अँड सेंटर करावं लागेल. त्याच पद्धतीने नेम ऑफ कंपनी ही जे आहे हा 2 कॉलम आणि 2 रो मध्ये मर्ज करण्यात आलेला आहे. सी आणि डी कॉलम आणि 5 आणि 6 नंबरची रो मध्ये मर्ज झालेला आहे. सो तितकं आपण सिलेक्ट करणार आहोत. देन अगेन अलाइनमेंट टॅब, मर्ज अँड सेंटर. ओके. त्याच पद्धतीने नॉर्थ इंडिया हा जो कॉलम आहे हा जो डेटा आहे हा ई आणि एफ या कॉलम मध्ये मर्ज करण्यात आलेला आहे. सो आपण नॉर्थ इंडियाला सिलेक्ट केलं, अलाइनमेंट टॅब मध्ये गेलो, मर्ज अँड सेंटर. साऊथ इंडिया जी आणि एच या कॉलम मध्ये मर्ज करण्यात आलेला आहे. जी कॉलम एच मध्ये सिलेक्ट केलं दोघंही, अलाइनमेंट टॅब मध्ये गेलो आणि मर्ज अँड सेंटर्स केल्या. मर्ज अँड सेंटर्स या ऑप्शन्सला केल्यानंतर ही मेन सेटिंग झाली आहे. यामध्ये मर्ज अँड सेंटर्स केल्यानंतर हा संपूर्ण हेडिंगचा जो रो आहे या दोघी रो सिलेक्ट करायच्या आहेत. सिलेक्ट केल्यानंतर यांना बोल्ड करणे. बोल्ड केल्यानंतर अलाइनमेंट हॉरिझॉन्टल सेंटर, व्हर्टिकल सेंटर ही दोघांची अलाइनमेंट सेट करणे. हॉरिझॉन्टल सेंटर अलाइनमेंट टॅब मध्ये, हॉरिझॉन्टल सेंटर, व्हर्टिकल सेंटर्स ही अलाइनमेंट, या दोघं अलाइनमेंट इथे हव्यात. हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल सेंटर्स ही अलाइनमेंट याला दिल्यानंतर अगेन फॉन्ट टॅब मध्ये बॉर्डर्स ऑप्शन्स असतात. बॉर्डर्स ऑप्शन्स मध्ये जाऊन ह्याला लागलीच ऑल बॉर्डर्स करायचे आहेत. ओके स्टुडंट्स, यांना ऑल बॉर्डर सेट केल्यानंतर सिरियल नंबर्सचा कॉलम सिलेक्ट करायचा आहे. त्याची देखील अलाइनमेंट व्हर्टिकल सेंटर्स करायची आहे. हे जे डॉट्स आहेत या डॉट्सचा कॉलम देखील सिलेक्ट करायचा आहे आणि याची देखील अलाइनमेंट सेंटर करायची आहे, व्हर्टिकल सेंटर्स. यांची अलाइनमेंट व्हर्टिकल सेंटर झाल्यानंतर बरेच वेळेस आता इथे आलेले आहेत 00, पण भरपूर वेळेस स्टुडंट्स काय प्रॉब्लेम येतो, तुम्ही इथे टाईप करतात 6623.00 देतात पण तो 00 तिथे शो होत नाही. त्याचं रिझन्स काय असतं तर त्याची सेटिंग्स नाही. ऑलरेडी मी सेटिंग्स केलेली असल्या कारणास्तव माझ्या ह्याच्यात हे सेट झालेत, पण परीक्षेत ती सेटिंग्स रिमूव्ह करून टाकतात. सो तुम्हाला काय करायचं आहे, हा कॉलम ज्या वेळेस येणार नाही 00 त्यावेळेस 0.00 शेवटी येणार नाहीत, हा संपूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा आहे. संपूर्ण कॉलम सिलेक्ट केल्यानंतर नंबर ऑप्शन्स मध्ये जाऊन हा जो नंबर्स ऑप्शन्स आहे या नंबर्स ऑप्शन्स मध्ये जाऊन इथे मोर नंबर फॉर्मॅट्सला जायचंय. मोर नंबर फॉर्मॅट्सला गेल्यानंतर यात हा नंबर ऑप्शन्स दिसतोय. इथे डेसिमल प्लेसेस 2 हवे आणि यूज 1000 सेपरेटर्सला क्लिक करायची. आता मी इथली क्लिक जर काढली तर बघा तुमचे जे डॉट्स आहेत हे शो होणार नाहीत. तुम्हाला एक्झाम्स मध्ये यूज 1000 सेपरेटर्सला क्लिक करायचे आहे. नंबर्स मध्ये जाऊन नंबर ऑप्शन्स घ्यायचा आहे. यात पुन्हा तुम्हाला मोर नंबर फॉर्मॅट्स, डेसिमल प्लेसेस 2 आणि यूज 1000 सेपरेटर्सला क्लिक करून क्लिक ऑन ओके. त्यावेळेस तुमचे हे 0.00 शो होणार आहेत स्टुडंट्स. ओके स्टुडंट्स, ही सेटिंग्स प्रत्येक वेळेस करायचीच आहे असं नाही. ज्या वेळेस इथे 0.85, 0.30, 0.00 ही संख्या आपण टाईप करतो पण तरीही ती शो होत नाही, त्याच समयाला फक्त तुम्हाला ही फॉर्मॅटिंग करायची आहे. ओके स्टुडंट्स, ओके ठीक आहे. तर आता हे एवढी सेटिंग्स झाल्यानंतर, ही इतकी सेटिंग्स केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला यातले क्वेश्चन सोडवायचे असतात. हे क्वेश्चन्स कसे सोडवणार स्टुडंट्स,
यात आपल्याला दिलेले आहेत फॉर्म्युलेज, ॲव्हरेज, मिनिमम, सम, मॅक्झिमम यांचे फॉर्म्युलेज दिलेले आहेत. तर आता हे फॉर्म्युलेज आपण जेव्हा सॉल्व्ह करतो तर हे फॉर्म्युलेजसाठी इथे सेल्स टॅब मधून तुम्ही इझिली ते फॉर्म्युलेज घेऊ शकतात, पण आपल्याला ते फॉर्म्युलेज तिथून घ्यायचे नाही आहेत. एडिटिंग टॅब मध्ये ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. हा ऑटो समचा जो आहे इथून तुम्ही हे फॉर्म्युलेज घेऊ शकतात. इथून डिरेक्टली हे फॉर्म्युलेज आपण सॉल्व्ह करू शकतो. होम मेनूच्या एडिटिंग टॅब मध्ये जाऊन आपण हे फॉर्म्युलेज सॉल्व्ह करू शकतो. पण परीक्षेत काय प्रॉब्लेम होतो ना की हे जे ऑप्शन्स असतात हे तुम्हाला लवकर मिळतच नाही, आणि मिळालं तरी प्रॉपर सिलेक्शन होत नाही कारण तुम्ही कर्सर प्रॉपर ठेवत नाहीत. त्यासाठी मी तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक सांगणार आहे, आणि ती ट्रिक्स म्हणजे इतकी सोपी आहे की तुम्हाला परीक्षेत हे फॉर्म्युलेज सॉल्व्ह करताना कोणत्याही प्रकारे कसलाही त्रास होणार नाही आणि अगदी इझी सेकंड्स मध्ये ते होणार, कारण त्यावरती आपल्याला 2 मार्क्स आहेत स्टुडंट्स. हे फॉर्म्युलेज आपल्याला सॉल्व्ह करायला 2 मार्क्स आहेत. चला तर मग आता आपण ती ट्रिक बघूया कशा पद्धतीने आहे. पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, फाइंड द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ नॉर्थ इंडिया इन मार्च. नॉर्थ इंडिया इन मार्च, ओके, अँड शो द आन्सर्स इन सेल E15. E15 या सेल मध्ये आपल्याला आन्सर शो करायचा आहे. तर कॉलम हिडर E आणि रो हिडर 15 असा झाला तुमचा सेल नंबर E15. E15 ला क्लिक करायची आहे. एक्सेल मध्ये कोणत्याही फॉर्म्युलाची सुरुवात इक्वलने होत असते, म्हणून आपण इथे इक्वल देणार आहोत. आणि आपल्याला काय काढायला सांगितले त्यांनी, ॲव्हरेज. क्वेश्चन्स काय आहे, फाइंड द ॲव्हरेज. ॲव्हरेजचं स्पेलिंग पूर्ण टाईप करावं लागतं. आपल्याला स्पेलिंग येत नसेल तर आपण इथे बघून ते स्पेलिंग टाईप करू शकतो. AVERAGE. ॲव्हरेज हा टाईप केल्यानंतर शिफ्ट 9, नंबर रो वरची 9, शिफ्ट 9 ही का प्रेस करायचं आहे शिफ्ट 9, कारण त्या ठिकाणी ओपनिंग ब्रॅकेट येते. शिफ्ट 9 आल्यानंतर आपल्याला कशाचा ॲव्हरेज काढायचा आहे, नॉर्थ इंडियाच्या मार्चचा, म्हणजे त्याच कॉलम्सचा. ॲरो कीजने सरळ कुठेही क्लिक न करता सरळ ॲरो कीजने वरती जायचं आहे. कुठपर्यंत, पहिल्याच रो पर्यंत, ज्या ठिकाणी नंबर्स आहेत तोपर्यंत. त्यानंतर शिफ्ट आणि डाऊन ॲरो कीज प्रेस करून कंप्लीट कॉलम हा सिलेक्ट करायचा आहे अँड देन प्रेस एंटर. आली तुमची ॲव्हरेज व्हॅल्यू स्टुडंट्स. त्याच पद्धतीने इथे आपल्याला सांगितलेलं आहे मिनिममचा देखील सिंपल फॉर्म्युला आहे, इक्वल. मिनिमम, मॅक्झिमम आणि सम यांचे पूर्ण स्पेलिंग्स लिहावी लागत नाही, यांचे फक्त पहिले 3 लेटर्स लिहायचे. मिनिममचा MIN, मॅक्झिममचा MAX आणि समेशनचा SOM या तिघांचेही. आणि हेच प्रश्न परीक्षेत असतात, समेशन असतं, मिनिमम असतं, मॅक्झिमम असतं आणि ॲव्हरेज असतो. सो मिनिमम, मॅक्झिमम आणि सम या तिघांचे फक्त पहिले 3 लेटर्स लिहायचे असतात इक्वल नंतर, पण ॲव्हरेजची कंप्लीट स्पेलिंग लिहावी लागते स्टुडंट्स. सो आपण आता इथे काय काढायचं आपल्याला, मिनिमम इक्वल MIN मीन सांगितल्याप्रमाणे 3 लेटर्स. अगेन शिफ्ट 9 प्रेस करायची फॉर ओपनिंग ब्रॅकेट. ॲरो कीजच्या साह्याने वरती जायचं आहे, जोपर्यंत आपले नंबर्स येत नाहीत तोपर्यंत. त्या सेलला आल्यानंतर शिफ्ट प्रेस करून डाऊन ॲरो की द्यायची आहे आणि इथे आपले नंबर्स खालपर्यंत सिलेक्ट नाही करायचं. ज्या सेलमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म्युला काढलेला आहे तो सेल सिलेक्ट नाही करायचा, आणि चुकून झालाच तर शिफ्ट सोडायची नसते. शेवटपर्यंत आपण जेव्हा एंटर देणार असतो तेव्हा शिफ्ट सोडायची आहे. चुकून जर झालंच तर अप ॲरो कीज प्रेस करून द्यायची, म्हणजे तो परत तेवढा सेल सिलेक्ट होतो. देन प्रेस एंटर. ही आली आपली मिनिमम व्हॅल्यू. इथे काढायची आहे आपल्याला स्टुडंट्स समेशन काढायची आहे. G15 या सेलमध्ये समेशन. सो इक्वल समेशन साठी सुद्धा आपल्याला पहिले 3 लेटर्स घ्यायचे आहेत. इक्वल सम, ओपनिंग ब्रॅकेट, ॲरो कीजने आपण कर्सर सेट करणार आहोत. अगेन शिफ्ट ॲरो कीजने आपण सिलेक्ट केलेले आहे, सेम प्रोसिजर आहे. देन प्रेस एंटर. ही आली आहे आपली समेशन्स. आता नेक्स्ट यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यू. मॅक्झिमम व्हॅल्यू साठी इक्वल MAX मॅक्स, पहिले 3 लेटर्स घ्यायचे आहेत. ओपनिंग ब्रॅकेट, ॲरो कीज, शिफ्ट ॲरो कीजच्या साह्याने आपण सिलेक्ट केलेलं आहे. देन प्रेस एंटर. अशा पद्धतीने आपण यांचे सर्व नंबर्स, म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहेत 2 मार्कांचे क्वेश्चन्स आहेत स्टुडंट्स, हे जर तुम्ही प्रॉपर काढले तर तुम्हाला यात 2 मार्क्स मिळतील. पण जर तुम्ही या वरती ज्या नंबर्स लिहिलेल्या आहेत हे नंबर्स जर चुकीचे लिहिले तर तुमचं आन्सर्स देखील चुकेल, आणि आन्सर चुकला की तो नंबर्सचा 1 हाफ मार्क रिड्यूस्ड होणार आहे आणि या आन्सरचा हाफ मार्क रिड्यूस्ड होणार आहे. सो हे नंबर्स केअरफुली टाईप करायचे आहेत.
ओके, चला तर मग आपण पुढची सेटिंग्स बघूया. पुढची सेटिंग्स जी आहे हे स्टेटमेंट कम्प्लिटली सिलेक्ट करायचं आहे अप टू द जे आपण आन्सर्स काढलेले आहेत तिथपर्यंत हे स्टेटमेंट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. स्टेटमेंट सिलेक्ट केल्यानंतर सेल्स टॅब मध्ये जाऊन फॉर्मॅट ऑप्शन्स मध्ये जायचंय आणि फॉर्मॅट ऑप्शन्स मध्ये रो हाईट ऑप्शन्स घ्यायचा आहे. लक्षात घ्या, होम मेनू मध्ये सेल्स टॅब, फॉर्मॅट ऑप्शन्स, फॉर्मॅट मध्ये रो हाईटला आपल्याला द्यायचं आहे, याला रो हाईट करायची आहे 25 रो हाईट केल्यानंतर प्रेस एंटर. 25 रो हाईट सेट केलेली आहे आपण. संपूर्ण टेबल्सची रो हाईट पण 25 सेट करायची आहे. त्यानंतर आता बॉर्डर्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बॉर्डर्स देत असताना थोडीशी तुम्हाला काळजीपूर्वक घ्यावी लागणार आहे. सर्वप्रथम स्टेटमेंटचे हेडिंग सोडून जे नंबर्स आपण टाईप केलेले आहेत त्या नंबर्सला आणि आन्सर्स काढलेले आहेत ते सोडून आपण कम्प्लीट टेबल म्हणजे फक्त नंबर्स 1 to 8 पर्यंतचे जे नंबर्स आहेत तितकाच टेबल आपण सिलेक्ट करायचा आहे. तितका टेबल सिलेक्ट केल्यानंतर फॉन्ट टॅब मध्ये बॉर्डर्स मध्ये जाऊन आउटसाइड बॉर्डर्स आपल्याला सेट करायचे आहे. आउटसाइड बॉर्डर सेट केल्यानंतर हे जे आपण नंबर्स काढलेले आहेत या नंबर्सला म्हणजे आन्सर्स जे काढलेले आहेत ते आन्सर्स सिलेक्ट केल्यानंतर अगेन बॉर्डर्स ऑप्शन्स मध्ये जाऊन ऑल बॉर्डर्स सेट करणे. यांना ऑल बॉर्डर सेट केल्यानंतर सिरियल नंबर्सचा कॉलम सिलेक्ट करणे. सिरियल नंबरचा कॉलम सिलेक्ट केल्यानंतर या कॉलम्सला राईट बॉर्डर देणे. देन नेम ऑफ कंपनीचा कॉलम सिलेक्ट करताना डॉट देखील सिलेक्ट करणे. म्हणजे दोघं कॉलम ऍट अ टाइम सिलेक्ट करून आपल्याला या ठिकाणी राईट बॉर्डर प्रोव्हाइड करायची आहे. सेम त्याच पद्धतीने मार्चचा कॉलम जो आहे तो सिलेक्ट करून त्याला आपण राईट बॉर्डर दिलेली आहे. संपूर्ण कॉलम एक साथ सिलेक्ट करून राईट बॉर्डर नाही देऊ शकत. जर आपण तशी राईट बॉर्डर दिली तर तो फक्त शेवटच्या कॉलमला राईट बॉर्डर होणार आहे. म्हणून आपल्याला इथे इंडिव्हिज्युअली कॉलम सिलेक्ट करायचे आहेत आणि यांना राईट बॉर्डर सेट करायची आहे. अशा पद्धतीने आपण इथे बॉर्डर सेट करून घेतली. आपण आउटसाइड बॉर्डर दिलेले असल्या कारणास्तव शेवटच्या कॉलम्सला ही राईट बॉर्डर आपल्याप आलेली आहे. या आपण इथे बॉर्डर्स अशा पद्धतीने सेट करून घेतल्या. त्या बॉर्डर सेट झाल्यात, रो हाईट सेट झालेली आहे, नंबर्सचे आन्सर्स काढून झालेले आहेत. मग आपल्या यामध्ये अजून सेटिंग्सचा कुठला पार्ट बाकी आहे तर सेटिंग्सचा इम्पॉर्टंट पार्ट बाकी आहे. कम्प्लीट सेटिंग्स स्टेटमेंट शोविंग पासून कम्प्लीट टेबल सिलेक्ट केल्यानंतर अप टू द नंबर्स म्हणजे कम्प्लीट जे आपण लिहिलेलं फर्स्ट टू लास्ट पर्यंत हा कम्प्लीट टेबल शिफ्ट ॲरो कीजच्या साहाय्याने सिलेक्ट करणे. सिलेक्ट केल्यानंतर हा जो अलाइनमेंटचा टॅब आहे या अलाइनमेंटच्या टॅब मध्ये जाऊन हा जो छोटासा पॉर्ट आहे ना आपला अलाइनमेंटचा याला क्लिक करून यात टेक्स्ट अलाइनमेंट हॉरिझॉन्टल सेंटर घेणे, वर्टिकल सेंटर घेणे, हॉरिझॉन्टल वर्टिकल सेंटर, देन क्लिक ऑन ओके. आता हे घेतल्यानंतर आपले कॉलम्सची सेटिंग थोडी चेंज झालेली आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, हा जो आपला पॉइंट आहे नेम ऑफ कंपनीचा पर्टिक्युलरचा हा कॉलम सिलेक्ट करणे. हा कॉलम सिलेक्ट केल्यानंतर अलाइनमेंट टॅब मध्ये जाऊन याला लेफ्ट अलाइन करणे. लेफ्ट अलाइन केल्यानंतर याला एक इंडेंट वाढवायचा आहे, इन्क्रीज इंडेंट. एक इंडेंट याला वाढवायचं आहे. एक इंडेंट दिल्यानंतर संपूर्ण नंबर्स व्हॅल्यू जे आहे नॉर्थ इंडिया साऊथ इंडियाची मार्च वगैरेची जी व्हॅल्यू तुम्हाला देण्यात आलेली आहे ही संपूर्ण व्हॅल्यू सिलेक्ट करायची अप टू द नंबर्स. अलाइनमेंट टॅब मध्ये जाऊन यांना लेफ्ट अलाइन प्रोव्हाइड करणे. लेफ्ट अलाइन प्रोव्हाइड करणे हे लेफ्ट अलाइनमेंट्सला आहेत. राईट अलाइनमेंट्सला यांची राईट अलाइनमेंट प्रोव्हाइड करणे. यांना राईट अलाइनमेंट्स प्रोव्हाइड करणे. जे सगळे नंबर्स एका राईट साइडला तुम्हाला शो होतील. येथे स्टुडंट तुमच्या लक्षात या पद्धतीने तुम्ही सेटिंग्स करू शकतात. फिगर्स इन रुपीजला पुन्हा अलाइनमेंट राईट देणे. ही झाली तुमच्या स्टेटमेंट्सची सेटिंग्स. मी तुम्हाला ही स्टेटमेंट सेटिंग्स पुन्हा एकदा शॉर्ट फॉर्म मध्ये सांगते, लक्षात घ्या. स्टेटमेंट शोविंगच्या बॉक्सला सिलेक्ट केलाय, मर्ज अँड सेंटर्स केलं. मर्ज अँड सेंटर केल्यानंतर बोल्ड केलं, याची फॉन्ट साईज 16 केली, बोल्ड करून अंडरलाईन प्रोव्हाइड केली आहे. देन बाय फिगर्स इन रुपीजच्या कॉलम्सला सिलेक्ट केलेला आहे, याला मर्ज अक्रॉस केलेला आहे.
सिरियल नंबर्सला टाईप केल्यानंतर याला 5 आणि 6 नंबरची म्हणजे त्याच्या स्लगची शेवट नंतरची जी रो आहे त्या रोला सिलेक्ट करून इथे मर्ज अँड सेंटर केलंय. नेम ऑफ कंपनीला डी कॉलम आणि 6 नंबरची रो मध्ये मर्ज अँड सेंटर केलेलं आहे. नॉर्थ इंडिया हे जे आपण लिहिलेलं आहे त्याला ई आणि एफ कॉलम मध्ये मर्ज अँड सेंटर केलेलं आहे. साऊथ इंडियाला जी आणि एच कॉलम मध्ये मर्ज अँड सेंटर्स केलेले आहेत. देन बाय डेटा टाईप करून घेतलेला आहे आपण संपूर्ण. डेटा टाईप झाल्यानंतर सिरियल नंबर्सची अलाइनमेंट सेंटर देण्यात आलेली आहे. नेम ऑफ कंपनीची अलाइनमेंट लेफ्टच आहे, फक्त त्याला आपण एक इंडेंट वाढवण्यात आलेला आहे. जे डॉट्स आहेत त्यांची अलाइनमेंट सेंटर करण्यात आलेली आहे. नंबर्स जे आहेत त्यांची अलाइनमेंट ही राईट अलाइनमेंट असते. ओके स्टुडंट्स, या पद्धतीने आपण इथे हे संपूर्ण स्टेटमेंट क्रिएट केलेलं आहे. तर मी आशा करते की तुम्हाला या स्टेटमेंटचा खूप जास्त बेनिफिट होईल आणि तुम्ही तुमच्या एक्झाम्समध्ये मॅक्झिमम स्कोर करू शकाल. तर अशाच प्रकारचे अजून काही व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंट करा. कमेंट सेक्शन्समध्ये आम्ही तुम्हाला जेही तुमचे असतील त्या पद्धतीने व्हिडिओज क्रिएट करून तुम्हाला शेअर करू. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. सो तुम्ही कमेंट्स करून पाठवा जे हवं असेल ते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या टायपिंगच्या परीक्षेत तुम्ही भरघोस मार्कांनी यशस्वी व्हा ही आमची तुम्हाला सदिच्छा. ओके स्टुडंट्स, बाय बाय.